श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेद व्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। दशोध्याय वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत प्राप्ती। श्री शुक्राचार्य म्हणतात, परीक्षिता, असुर सेना भयभीत होऊन पळू लागली होती. त्याचे सैनिक इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी आपल्या स्वामींच्या धर्मानुकूल म्हणण्याकडे सुद्धा लक्ष दिले नाही. वृत्रासुराने पाहिले की काळाची अनुकूलता असल्यामुळे देव असुरांच्या सेनेला चोपीत आहेत आणि ती सेनापती नसल्यासारखी छिन्न विच्छिन्न होऊ लागली आहे. राजन, हे पाहून वृत्रासुराला हे सहन न होऊन क्रोधामुळे त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. मोठ्या बळाने देवसेनेला रोखून धरून त्यांचा तिरस्कार करीत तो म्हणाला, क्षुद्र देवांनो, रणभूमीवरून पळणाऱ्या असुरांवर पाठीमागून प्रहार करण्यात काय पुरुषार्थ? हे तर आपल्या आईचा मळ आहे. परंतु स्वतःला शूर समजणाऱ्या तुमच्यासारख्या भित्र्या लोकांना मारणे ही काही भूषणावह गोष्ट नाही. यामुळे तुम्हाला स्वर्गही मिळणार नाही. जर तुमच्यामध्ये युद्ध करण्याची शक्ती आणि उत्साह असेल, तसेच जिवंत राहून विषय सुख भोगण्याची इच्छा असेल, तर क्षणभर माझ्यासमोर उभे राहा. वृत्रासूर अतिशय बलाढ्य होता. तो आपल्या आकारानेच शत्रू असणाऱ्या देवांना भयभीत करू लागला. त्याने क्रोधाने एवढा प्रचंड सिंहनाद केला की तो ऐकूनच लोक बेशुद्ध झाले. वृत्रासुराच्या भयानक गर्जनेने सर्व देव मूर्छित होऊन जमिनीवर पडले. जणू काही त्यांच्यावर वीजच कोसळली. जसा मदोन्मत्त हत्ती देवनाळांचे जंगल तुडवतो, त्याचप्रमाणे रणशूर वृत्रासूर हातात त्रिशूळ घेऊन भीतीने डोळे बंद करून पडलेल्या देवसेनेला लाथांनी तुडवू लागला. त्या धमाक्याने पृथ्वी डळमळू लागली. त्याचे हे कृत्य देवराज इंद्राला सहन झाले नाही. तो जेव्हा त्याच्यावर धावून आला, तेव्हा त्याने आपल्या शत्रूवर एक मोठी गदा फेकली. ती असह्य गदा येता येताच त्याने सहजपणे आपल्या डाव्या हाताने पकडली. राजन, क्रोधाने लालबुंद होऊन अत्यंत पराक्रमी वृत्रासनाने सुराने त्याच गदेने इंद्राचे वाहन असलेल्या हत्तीच्या डोक्यावर जोराने गर्जना करत प्रहार केला. त्याच्या या पराक्रमाची सर्वजण अतिशय प्रशंसा करू लागले. वृत्रासनाच्या गदेच्या आघाताने ऐरावत हत्ती वज्राघात झालेल्या पर्वताप्रमाणे कोसळला. डोके फुटल्याने रक्त ओकत तो इंद्रासह 28 हात मागे सरला. आपले वाहन ऐरावत मूर्छित होऊन पडल्याने इंद्र विषण्ण झाला. ते पाहून महात्म्या वृत्रासुराने त्याच्यावर पुन्हा गदा टाकली नाही. तोपर्यंत इंद्राने आपल्या अमृतास्त्रावी हाताच्या स्पर्शाने घायाळ झालेल्या ऐरावताची व्यथा नाहीशी केली आणि तो पुन्हा युद्धभूमीवर उभा राहिला. परीक्षिता, भाऊ विश्वरूपाचा वध करणाऱ्या शत्रू इंद्र युद्धासाठी हातात वज्र घेऊन पुन्हा समोर आला, हे वृत्रासुराने पाहिले. तेव्हा त्याला इंद्राच्या त्या पापकर्माची आठवण झाली आणि शोक आणि मोह यांनी युक्त होऊन उपहासाने तो त्याला म्हणू लागला. वृत्रासूर म्हणाला, ज्या विश्वरूपाच्या रूपाने ब्राह्मण, आपले गुरु आणि माझ्या भावाची हत्या केलेला तुझ्यासारखा शत्रू माझ्यासमोर उभा आहे, हे माझे सुदैवच. अरे दुष्टा, मी तुझ्या पाषाणासारख्या कठोर हृदयाला माझ्या शूळाने विदीर्ण करून आज माझ्या भावाच्या ऋणातून मुक्त होईल. केवढी ही भाग्याची गोष्ट. स्वर्गाची इच्छा करणारा निर्दय माणूस यज्ञामध्ये जसे पशुचे डोके उडवतो, त्याप्रमाणे ब्राह्मण, यज्ञ दीक्षा घेतलेला तुझा गुरु, आत्मवेत्ता आणि निष्पाप अशा माझ्या मोठ्या भावाची तू विश्वासघात करून तलवारीने तिन्ही डोकी उडवलीस. लज्जा, लक्ष्मी, दया आणि कीर्ती तुला सोडून गेली आहे. ज्यांची निंदा राक्षसांनीही करावी अशी नीच कर्मे तू केली आहेस. माझ्या त्रिशूळाने आज तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जातील. मरताना तुला फार कष्ट होतील. तुला अग्नी स्पर्शही करणार नाही. तुला तर गिधाडे टोचून टोचून खातील. तुझ्यासारख्या नीच आणि क्रूर व्यक्तीला साथ देणारे हे अज्ञानी देव माझ्यावर शस्त्रांचा प्रहार करीत आहेत. मी माझ्या तीक्ष्ण त्रिशूलाने त्यांची मस्तके छाटून त्यांचा गणांसह भूतनाथांना बळी म्हणून अर्पण करीत. हे वीर इंद्रा, कदाचित तू माझी सेना मारून आपल्या वज्राने माझे मस्तक उडवशील, तेव्हाही मी माझ्या शरीराचा बळी पशुपक्ष्यांना समर्पित करून कर्मबंधनातून मुक्त होईल आणि महापुरुषांच्या चरण रजाचा आश्रय घेईन. हे देवराजा, मी तुझ्यासमोर तुझा शत्रू उभा आहे. आता तू माझ्यावर तुझे अमोघ वज्र का सोडत नाहीस?
जशी कंजूस माणसाकडे केलेली याचना निष्फळ होते, तसे तुझ्या गदेसारखेच वज्र निष्फळ होईल असा संशय तू मनातच आणू नकोस. इंद्रा, तुझे हे वज्र श्रीहरींचे तेज आणि दधीची ऋषींच्या तपश्चर्येने तेजस्वी झाले आहे. श्री विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे वज्राने तू मला मार, कारण जिकडे भगवान श्रीहरी आहेत तिकडेच विजय, लक्ष्मी आणि सर्व गुणांचा निवास असतो. भगवान संकर्षणांच्या आज्ञेनुसार मी आपले मन त्यांच्या चरणकमलांशी लीन करीन. तुझ्या वज्राचा वेग मला नव्हे तर माझा विषय भोगरूप फास तोडून टाकेल आणि मी शरीराचा त्याग करून मुनिजनांच्या गतीला जाईन. जे पुरुष भगवंतांवर अनन्य प्रेम करतात, त्यांचे भक्त असतात, त्यांना ते स्वर्ग, पृथ्वी किंवा रसातळातील संपत्ती देत नाही, कारण त्यातून द्वेष, उद्वेग, मानसिक पीडा, कलह, दुःख आणि परिश्रमच हाती लागतात. इंद्रा, आमचे स्वामी आपल्या भक्ताचे धर्म, अर्थ आणि कामासंबंधीचे सर्व प्रयत्न निष्फळ करतात आणि खरे म्हणाल तर त्यातूनच भगवंतांच्या कृपेचे अनुमान करता येते, कारण त्यांचा असा कृपा प्रसाद जवळ स्वतःचे असे काही न बाळगणाऱ्या भक्तांच्याच अनुभवाला येतो. याखेरीज इतरांना तो दुर्लभ आहे. हे प्रभो, आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरण कमलांची अनन्य भावाने सेवा करणाऱ्या आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधी मला पुढच्या जन्मातही प्राप्त हो. हे प्राणवल्लभा, माझे मन आपल्या गुणांचे स्मरण करीत राहो, माझी वाणी त्यांचेच गायन करू आणि आपले शरीर आपल्या सेवेतच लागून राहो. हे सर्व सौभाग्य निधे, मी आपल्याला सोडून स्वर्ग, ब्रह्मलोक, भूमंडलाचे साम्राज्य, रसातळाचे एकछत्री राज्य, योगाच्या सिद्धी एवढेच काय, मोक्षाची सुद्धा इच्छा करीत नाही. जशी पक्षाची पंख न फुटलेली पिल्ले आपल्या आईची वाट पाहत असतात, जशी मुकेलेली लहान मुले आपल्या आईचे दूध पिण्यासाठी आतुर असतात आणि जशी विरही पत्नी आपल्या प्रवासाला गेलेल्या पतीच्या भेटीसाठी उत्कंठित झालेली असते, त्याचप्रमाणे हे कमलनयना माझे मन आपल्या दर्शनासाठी उतावीळ झाले आहे. हे प्रभो, माझ्या कर्मांमुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात भटकत असता भगवंतांच्या प्रिय भक्तांची माझी मैत्री जडो. तसेच हे स्वामी, जे लोक आपल्या मायेने देह, घरदार इत्यादींमध्ये आसक्त आहेत, त्यांच्याशी मात्र माझा संबंध येऊ नये. अध्याय 11 समाप्त. अथ 12 वृत्रासुराचा वध. श्री शुकदेव म्हणतात, राजन, वृत्रासूर रणभूमीवरच आपल्या शरीराचा त्याग करू इच्छित होता, कारण त्याला विजयाहून मृत्यू श्रेष्ठ वाटत होता. म्हणून प्रलय काळातील पाण्यात कैटभासूर भगवान विष्णूंवर जसा धावला होता, तसा हा सुद्धा त्रिशूळ घेऊन इंद्रावर तुटून पडला. प्रलयकालीन अग्नीच्या ज्वाळांसारख्या तीक्ष्ण टोकांचा त्रिशूल फिरवून वीर वृत्रासुराने तो अत्यंत वेगाने इंद्रावर फेकला आणि अतिशय क्रोधाने गर्जना करत तो म्हणाला, नीच इंद्रा, आता तू वाचणार नाहीस. तो भयंकर त्रिशूळ ग्रह आणि उल्कांप्रमाणे गोलगोल फिरत आकाशातून आपल्याकडे येणार आहे असे पाहूनही इंद्राने विचलित न होता त्रिशूळाबरोबरच वासुकी नागासारख्या असलेल्या वृत्रासुराचा विशाल बाहू 100 गाठी असलेल्या आपल्या वज्राने तोडून टाकला. एक हात तुटल्याचे पाहून वृत्रासुराला अत्यंत राग आला. वज्रधारी इंद्राजवळ जाऊन त्याने त्याच्या हनुवटीवर आणि ऐरावतावर परिघाने असा आघात केला की इंद्राच्या हातातून ते वज्र खाली पडले. वृत्रासुराचा हा अत्यंत अलौकिक पराक्रम पाहून देव, असुर, चारण, सिद्धगण इत्यादी सर्वजण त्याची प्रशंसा करू लागले. परंतु इंद्रावर आलेले संकट पाहून तेच लोक वारंवार हाय हाय करून मोठ्याने आक्रोश करू लागले. ते वज्र इंद्राच्या हातून सुटून वृत्रासुराजवळच जाऊन पडले होते. म्हणून लज्जित होऊन इंद्राने ते पुन्हा उचलून घेतले नाही. तेव्हा वृत्रासूर म्हणाला, इंद्रा, तू वज्र घेऊन तुझ्या शत्रूला मारून टाक. ही खेद करण्याची वेळ नाही. सर्वज्ञ, सनातन, आदिपुरुष भगवानच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्यास समर्थ आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर देहाभिमानी आणि युद्ध करू इच्छिणाऱ्या अविचारी लोकांना नेहमीच विजय मिळतो असे नाही. हे सर्व लोक आणि लोकपाल जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे ज्याच्या अधीन होऊन ही कृत्ये करतात, तो काळच सर्वांच्या जय पराजयाचे कारण आहे. तो काळच मनुष्याचे मनोबल, इंद्रियबल, शरीरबल, प्राण, जीवन आणि मृत्यूच्या रूपात असतो. ते न कळल्यामुळे मनुष्य जड शरीरालाच सर्वांचे कारण समजतो.
इंद्रा जशी लाकडाची बाहुली आणि यंत्राचे हरिण नाचवणाऱ्याच्या हातात असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणी भगवंतांच्या अधीन असतात असे समज. भगवंतांच्या कृपेशिवाय पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरण चतुष्टय हे कोणीही या विश्वाची उत्पत्ती इत्यादी करण्यास समर्थ होऊ शकत नाहीत. भगवंतच सर्वांचे नियंत्रण करतात. हे ज्यांना माहीत नाही तेच या परतंत्र जीवाला स्वतंत्र करता भोगता मानतात. वास्तविक स्वतः भगवंतच प्राण्यांच्याकडूनच प्राण्यांची निर्मिती आणि संहार करतात. जसे इच्छा नसताना सुद्धा काल प्रतिकूल असताना मनुष्याला अपकीर्ती इत्यादी प्राप्त होतात, त्याचप्रमाणे काल अनुकूल असताना इच्छा नसताना सुद्धा त्याला आयुष्य, लक्ष्मी, यश, ऐश्वर इत्यादी भोग मिळतात. म्हणूनच यश, अपयश, जय, पराजय, सुख, दुःख, जीवन, मरण यांपैकी कशाचीही इच्छा अनिच्छा न ठेवता सर्व परिस्थितीत समभावाने राहावे. सत्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचे आहेत, आत्म्याचे नाहीत. म्हणून जो मनुष्य आत्मा हा केवळ त्याचा साक्षी आहे हे जाणतो, त्याला त्या गुणांचे बंधन नसते. हे इंद्रा, तू माझा हात आणि शस्त्र तोडून मला दुर्बळ केले आहेस, तरी सुद्धा मी तुझे प्राण घेण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत आहेच. हे युद्ध एक जुगारच आहे. यामध्ये प्राणांची बाजी लागते, बाणांचे फासे टाकले जातात आणि वाहने हा पट आहे. यामुळे कोणाचा विजय होईल आणि कोण हरेल ते कळत नाही. श्री शुकदेव म्हणतात, वृत्रासुराच्या या निष्कपट वचनाची इंद्राने प्रशंसा केली आणि वज्र उचलले. यानंतर निगर्वीपणे हसत हसत तो त्याला म्हणाला. इंद्र म्हणाला, हे दानवराजा, तू खरोखर सिद्ध पुरुष आहेस, म्हणून तुला अशी बुद्धी झाली. तुझे धैर्य, निश्चय आणि भगवत भाव अत्यंत विलक्षण आहे. तू सर्व प्राण्यांचे सुहृद, आत्मस्वरूप जगदीश्वरांचा अनन्य भक्त आहेस. लोकांना मोहित करणाऱ्या भगवंतांच्या मायेला तू निश्चितच पार केले आहेस. म्हणून तर तू तुझा आसुरी स्वभाव सोडून साधू पुरुष झाला आहेस. तू रजोगुणी प्रकृतीचा असूनही विशुद्ध सत्वस्वरूप भगवान वासुदेवांमध्ये तुझी बुद्धी स्थिर आहे. ही खरेच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्याची परम कल्याणप्रद भगवान श्रीहरींच्या ठिकाणी भक्ती असते, त्याला क्षुद्र भोगांची काय पर्वा. तो अमृताच्या समुद्रात विहार करीत असतो, त्याला खड्ड्यातील पाणी काय करायचे. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, अशा प्रकारे योद्ध्यांमधील श्रेष्ठ महापराक्रमी इंद्र आणि वृत्रासूर धर्माचे तत्व जाणण्याचे इच्छेने एकमेकांशी संवाद करीत युद्ध करू लागले. राजन, आता शत्रुसूदन वृत्रासुराने पोलादाने बनवलेला एक भयंकर परीख डाव्या हातात घेऊन गरगर फिरवीत इंद्रावर फेकण्याचा विचार केला. परंतु इंद्राने वृत्रासुराचा तो परीख व हत्तीच्या सोंडेप्रमाणे असलेला त्याचा लांब हात आपल्या 100 पेरे असलेल्या वज्राने एकदमच तोडून टाकला. दोन्ही भुजा मुळापासून तुटल्याने वृत्रासुराच्या दोन्ही खांद्यांमधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळी असे वाटत होते की जणू काही इंद्राच्या वज्राने पंख तुटलेला एखादा पर्वतच आकाशातून पडला आहे. पायी चालणाऱ्या पर्वताप्रमाणे अत्यंत प्रचंड शरीर असणाऱ्या वृत्रासुराने आपली हनुवटी जमिनीला आणि वरचा ओठ स्वर्गाला लावला आणि आकाशाप्रमाणे विशाल मुख, सापासारखी भयानक जीभ व मृत्यू समान क्रूर दाढा यांनी तो जणू काही त्रैलोक्याला गिळत व आपल्या पायाच्या टाचांनी पृथ्वीला रगडीत आणि अत्यंत वेगामुळे पर्वतांची उलथापालथ करत इंद्राजवळ आला. त्याने ऐरावत हत्तीसह त्याला गिळून टाकले. जणू एखाद्या बलवान अजगराने हत्तीलाच गिळावे. तेव्हा प्रजापती, महर्षी यांच्यासह सर्व देवांनी वृत्रासुराने इंद्राला गिळलेले पाहिले. तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले आणि म्हणाले, अरे रे, फार मोठा अनर्थ झाला, असे म्हणत विलाप करू लागले. बलदैत्याचा संहार करणाऱ्या देवराज इंद्राने नारायण कवच धारण केल्यामुळे आणि योगमायेचे बळही त्याच्याजवळ असल्यामुळे वृत्रासुराने गिळून टाकल्यानंतर त्याच्या पोटात जाऊनही तो मरण पावला नाही. त्याने आपल्या वज्राने त्याचे पोट फाडले आणि पोटातून बाहेर पडून अत्यंत वेगाने पर्वत शिखराप्रमाणे उंच असलेले त्याचे डोके उडवले. सूर्यादी ग्रहांना उत्तरायण दक्षिणायनात स्वतःची गती पूर्ण करण्यास जेवढा वेळ लागतो, तितके दिवस म्हणजे 1 वर्षभर वृत्रासुराच्या वधाचा योग येईपर्यंत फिरत राहत त्या तीव्र वेगवान वज्राने त्याची मान सर्व बाजूंनी कापून जमिनीवर टाकली. त्याचवेळी आकाशात दुंदुभी वाजू लागल्या. महर्षींच्या बरोबरीने गंधर्व, सिद्ध,
इत्यादी वृत्रासुराचा वध करणाऱ्या इंद्राचा पराक्रम सूचित करणाऱ्या मंत्रांनी त्याची स्तुती करून आनंदाने त्याच्यावर पुष्पवर्षाव करू लागले. हे शत्रुदमन परीक्षिता, त्यावेळी वृत्रासुराच्या शरीरातून त्याची आत्मज्योत बाहेर पडून इंद्रादी सर्वजण पाहत असतानाच सर्व लोकातीत भगवंतांच्या स्वरूपात ती विलीन झाली. अध्याय 12 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. केलं चालू. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ त्रयोदशोऽध्यायः. इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण. श्री शुक्राचार्य म्हणतात, दानशूर परीक्षिता, वृत्रासुराच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय तिन्ही लोक आणि लोकपाल त्याच क्षणी निर्भय होऊन अत्यंत प्रसन्न झाले. नंतर देव, ऋषी, पितर, भूत, दैत्य आणि देवांचे अनुयायी आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर ब्रह्मदेव, शंकर आणि इंद्र इत्यादीसुद्धा निघून गेले. राजाने विचारले, मुनिवर्य, इंद्राच्या विषण्णतेचे कारण मी ऐकू इच्छितो. वृत्रासुराचा वध झाल्याने सर्व देव सुखी झाले, मग इंद्राला दुःख होण्याचे कारण काय? श्री शुकदेव म्हणाले, वृत्रासुराच्या पराक्रमाने जेव्हा सर्व देव आणि ऋषी भयभीत झाले होते तेव्हा त्यांनी त्याच्या वधासाठी इंद्राला प्रार्थना केली, परंतु ब्रह्महत्येच्या भीतीने तो त्याला मारू इच्छित नव्हता. इंद्र म्हणाला, विश्वरूपाच्या वधाने मला लागलेले ब्रह्महत्येचे पातक स्त्री, पृथ्वी, जल आणि वृक्षांनी माझ्यावर कृपा करून वाटून घेतले. आता वृत्रवधाच्या पातकापासून माझी सुटका कशी होणार? श्री शुकदेव म्हणतात, ते ऐकून ऋषी इंद्राला म्हणाले, देवराजा, तुझे कल्याण असो. आम्ही तुझ्याकडून अश्वमेध यज्ञ करवून घेऊ, तू भिवू नकोस. अश्वमेध यज्ञाने सर्वांचे अंतर्यामी, सर्व शक्तिमान परमात्मा नारायण देवांची आराधना केली असता जगाच्या वधाच्या पापापासूनही तू मुक्त होशील. देवराज, भगवंतांच्या नामसंकीर्तनानेच ब्राह्मण, पिता, गाय, माता, आचार्य इत्यादींची हत्या करणारा महापापी, कुत्र्याचे मांस खाणारे चांडाळ आणि कसाईसुद्धा शुद्ध होऊन जातात. त्या अश्वमेध नावाच्या महायज्ञाचे आमच्याकडून श्रद्धापूर्वक अनुष्ठान करवले असता ब्रह्मदेवापर्यंत सर्व चराचर जगाच्या हत्येच्या पापाने सुद्धा तू लिप्त होणार नाहीस. मग या दुष्टाला दंड देण्याच्या पापापासून सुटण्याची काय कथा? श्री शुकदेव म्हणतात, ब्राह्मणांनी असे सांगितल्यामुळे इंद्राने वृत्रासुराचा वध केला. आता तो मारला गेल्यानंतर ब्रह्महत्या इंद्राकडे गेली, त्यामुळे इंद्राला त्रास सहन करावा लागला. त्याला एक क्षणभरही चैन पडेनासे झाले. जेव्हा मर्यादशील सज्जनाला कलंक लागतो तेव्हा त्याचे गुणसुद्धा त्याला सुखी करू शकत नाहीत, हेच खरे. इंद्राने पाहिले की ब्रह्महत्या प्रत्यक्ष चांडाळणीप्रमाणे त्याच्या मागे लागली आहे. वृद्धापकाळामुळे तिचे अंग कापू लागले आहे. क्षयरोगाने तिला ग्रासले आहे आणि तिची वस्त्रे रक्ताने माखली आहेत. पांढरे केस विस्कटीत थांब थांब असे ओरडत ती येऊ लागली आहे. तिच्या श्वासातून माशांचा दुर्गंध येत असल्यामुळे तो मार्गही दुर्गंधाने भरला आहे. राजन, तिच्या भीतीने इंद्र सर्व दिशांतून आणि आकाशातून फिरू लागला. शेवटी त्याने ईशान्य दिशेला असलेल्या मानस सरोवरात तातडीने प्रवेश केला. मानस सरोवरातील कमळांच्या तंतूमध्ये लपून 1000 वर्षे राहून तो विचार करू लागला की ब्रह्महत्येपासून आपली सुटका कशी होईल. तो अग्नीच्या मुखातून भोजन करीत असल्यामुळे व आता पाण्यात राहत असल्यामुळे त्याला काही खायलाही मिळत नव्हते, कारण अग्नीला पाण्यात जाता येत नव्हते. तोपर्यंत राजा नहुष विद्या, तपश्चर्या आणि योगबळाच्या प्रभावाने स्वर्गाचे राज्य करीत राहिला. परंतु संपत्ती आणि ऐश्वर्याच्या मदाने जेव्हा त्याला इंद्रपत्नी शचीशी अनाचार करण्याची इच्छा झाली तेव्हा शचीने त्याच्याकडून ऋषींचा अपमान करवला आणि त्यांच्या शापाने त्याला साप केले. त्यानंतर जेव्हा भगवंतांचे ध्यान करण्याने इंद्राचे पाप नाहीसे झाले तेव्हा ब्राह्मणांच्या बोलावण्यावरून तो पुन्हा स्वर्गलोकी गेला. कमळात राहणारी लक्ष्मी इंद्राचे रक्षण करीत होती आणि ईशान्येचा अधिपती रुद्र
याने त्याचे पाप निस्तेज केल्यामुळे ब्रह्मवधाचा इंद्रावरील प्रभाव नाहीसा झाला. परीक्षिता, इंद्र स्वर्गात आल्यानंतर ब्रह्मर्षींनी तेथे येऊन भगवंताच्या आराधनेसाठी इंद्राला अश्वमेध यज्ञाची दीक्षा दिली. जेव्हा वेदवेत्त्या ऋषींनी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करवला आणि इंद्राने त्या यज्ञाने सर्वदेव स्वरूप भगवंताची आराधना केली, तेव्हा तिच्या प्रभावाने वृत्रासुराच्या वधाचा तो अत्यंत मोठा पापाचा ढीग समूळ नाहीसा झाला, जसे सूर्योदयामुळे धुके नाहीसे होते. जेव्हा मरीची इत्यादी मुनीश्वरांनी त्याच्याकडून विधिपूर्वक अश्वमेध यज्ञ करवला, तेव्हा त्याद्वारा सनातन पुरुष यज्ञपती भगवंतांची आराधना करून इंद्र सर्व पापांपासून मुक्त झाला आणि पहिल्याप्रमाणे पुन्हा श्रेष्ठ झाला. परीक्षिता, या श्रेष्ठ आख्यानात इंद्राचा विजय, त्याची पापापासून मुक्तता आणि भगवंतांचा प्रिय भक्त वृत्रासूर याचे वर्णन आले आहे. यामध्ये भगवंतांच्या गुणाचे संकीर्तन आहे. ते सर्व पापांना धुवून टाकणारे आणि भक्तिभाव वाढवणारे आहे. बुद्धिमान पुरुषांनी हे इंद्रासंबंधीचे आख्यान नेहमी वाचावे आणि विशेषतः पर्वकाळी तर ते अवश्य ऐकावे. हे धन आणि यश वाढवते, सर्व पापांपासून मुक्त करते, शत्रूवर विजय मिळवून देते, तसेच आयुष्य आणि मंगल यांची अभिवृद्धी करते. अध्याय 13 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ चतुर्दशोऽध्यायः. वृत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र. परीक्षित म्हणाला, ब्रह्मन, वृत्रासुराचा स्वभाव रजोगुणी तमोगुणी होता. तो पापीच होता. असे असता भगवान नारायणांच्या चरणी त्याची बुद्धी निश्चल कशी झाली? शुद्ध सत्वमय देव आणि पवित्र हृदय ऋषी यांची सुद्धा भगवंतांच्या चरणी भक्ती क्वचितच उत्पन्न झालेली दिसते. भगवान, या जगात पृथ्वीवरील धुलीकणांइतके असंख्य प्राणी आहेत. त्यांपैकी काही मनुष्यादी श्रेष्ठ जीवच आपल्या कल्याणाचा प्रयत्न करतात. हे ब्रह्मन, त्यातूनही मुक्ती इच्छिणारे विरळच असतात आणि अशा हजारो मोक्ष इच्छिणाऱ्यात एखाद्यालाच मुक्ती किंवा सिद्धी प्राप्त होते. हे महामुने, अशा कोट्यावधी सिद्ध किंवा मुक्त पुरुषांमध्ये जो भगवंतांचाच अनन्य भक्त आहे, असा शांतचित्त महापुरुष सापडणे तर अत्यंत दुर्मिळ आहे. तर मग सर्वांना सतावणारा असल्याने जो मोठा पापी होता, त्या वृत्रासुराची भयंकर युद्धाच्या वेळीही भगवान श्रीकृष्णांमध्ये इतकी दृढभक्ती कशी उत्पन्न झाली? हे प्रभो, याविषयी आम्हाला अतिशय संदेह असून त्याचे उत्तर ऐकण्याविषयी मोठेच कुतूहल आहे. त्या वृत्रासुराने तर रणभूमीवर इंद्राला सुद्धा संतुष्ट केले होते. सुत म्हणतात, श्रद्धाळू परीक्षिताचा हा प्रश्न ऐकून भगवान शुकदेवांनी त्याचे अभिनंदन करीत म्हटले. श्री शुकदेव म्हणाले, राजा, व्यास, नारद आणि देवल यांच्या तोंडून मी ऐकलेला हा इतिहास लक्षपूर्वक तू ऐक. हे राजा, शूरसेन देशात चक्रवर्ती चित्रकेतू नावाचा प्रसिद्ध राजा होता. त्याच्या राज्यात पृथ्वी सर्व कामना पूर्ण करीत असे. त्याला 1 कोटी राण्या होत्या आणि तो राजाही स्वतः संतानोत्पत्तीला समर्थ होता, परंतु त्याला संतती झाली नाही. चित्रकेतूला कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. सौंदर्य, औदार्य, तारुण्य, कुलीनता, विद्या, ऐश्वर्य, संपत्ती इत्यादी सर्व गुणांनी तो संपन्न होता. तरीसुद्धा संतती नसल्यामुळे त्याला काळजी लागून राहिली होती. त्या सार्वभौम राजाला सर्व सुंदर राण्या, सर्व पृथ्वी, सर्व प्रकारची संपत्ती सुखी करू शकत नव्हती. एके दिवशी भगवान अंगिरा ऋषी स्वच्छंदपणे निरनिराळ्या लोकात हिंडत असता राजा चित्रकेतूच्या राजवाड्यात येऊन पोहोचले. राजाने सामोरे जाऊन अर्घ्य इत्यादींनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली. आदरातिथ्य झाल्यानंतर जेव्हा ऋषी समाधानाने आसनावर बसले, तेव्हा राजा चित्रकेतूसुद्धा शांतपणे त्यांच्याजवळच बसला. महाराज राजा अत्यंत नम्रपणे जमिनीवर बसलेला पाहून त्याच्या त्या वागण्याचा आदर करत ते चित्रकेतूला म्हणाले. अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, तू तुझ्या गुरु, मंत्री, राष्ट्र, दुर्ग, कोश, सेना आणि मित्र
या अंगांसह खुशाल आहेस ना? असा जीव महत्त्वादी 7 आवरणांमुळे सुरक्षित असतो. त्याचमुळे राजासुद्धा या 7 अंगांमुळे सुरक्षित असतो. नरेंद्रा, ज्याप्रमाणे अंगे अनुकूल असल्यावरच राजा राज्यसुख उपभोगू शकतो, त्याचप्रमाणे प्रजासुद्धा आपल्या संरक्षणाचा भार राजावर सोपवून सुखाचा लाभ घेते. राजा, राण्या, मंत्री, सेवक, व्यापारी, अमात्य, नागरिक, ग्रामवासी, मांडलिक, राजे आणि पुत्र तुला वश आहेत ना? ज्याचे मन आपल्या ताब्यात असते त्याला सर्वजण वश होतात. एवढेच काय, सर्व लोक आणि लोकपालसुद्धा आळस न करता त्याला भेटी देऊन प्रसन्न करतात. परंतु मला असे दिसते की तू स्वतः संतुष्ट नाहीस. तुझी एखादी कामना अपूर्ण आहे. तुझ्या तोंडावर काळजी असल्याचे जाणवते. तुझ्या या असंतोषाचे कारण दुसरा कोणी आहे की तू स्वतःच आहेस? परीक्षिता, राजाला कोणती चिंता आहे हे माहीत असूनही ऋषींनी त्याला प्रश्न विचारले. चित्रकेतूला संतानाची इच्छा होती म्हणून महर्षींनी विचारल्यावरून त्याने विनयाने मान लववून निवेदन केले. चित्रकेतू म्हणाला, भगवन, तपश्चर्या, ज्ञान, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्यामुळे ज्या योग्यांची सगळी पापे नष्ट झालेली आहेत त्यांना प्राण्यांच्या मनातील किंवा बाहेरील कोणती गोष्ट माहीत नसते. हे ब्रह्मन, आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण मला विचारित आहात. म्हणून मी आपल्या आज्ञेवरून माझी चिंता आपल्याला निवेदन करीत आहे. लोकपालांनी सुद्धा इच्छा करावी असे पृथ्वीचे साम्राज्य, ऐश्वर आणि संपत्तीसुद्धा मला संतान नसल्यामुळे आनंद देत नाहीत. जसे तहान भूक लागलेल्यांना अन्न पाण्याखेरीज इतर भोग आनंद देत नाहीत. म्हणून हे महाभाग, पूर्वजांसह दुःखी असणाऱ्या मला नरकापासून वाचवा. तसेच संततीमुळे मी दुस्तर नरक तरून जाईन असे करा. श्री शुकदेव म्हणतात, चित्रकेतूने अशी प्रार्थना केली तेव्हा सर्वसमर्थ अशा कृपाळू ब्रह्मपुत्र अंगिरांनी त्वष्टा देवता असलेला चरू शिजवून त्याने त्वष्टा देवतेला उद्देशून हवन केले. परीक्षिता, राजा चित्रकेतूच्या राण्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ आणि सद्गुण संपन्न महाराणी कृतद्युती होती. महर्षी अंगिरांनी तिला यज्ञाचा प्रसाद दिला आणि राजा चित्रकेतूला ते म्हणाले, राजन, तुला एक पुत्र होईल. तो तुला आनंद आणि शोक दोन्हीही देईल. असे म्हणून अंगिरा ऋषी निघून गेले. जसे कृतिकेने आपल्या गर्भामध्ये अग्निकुमाराला धारण केले तसेच तो प्रसाद खाल्ल्यानंतर महाराणी कृतद्युतीने चित्रकेतूपासून गर्भ धारण केला. राजन, शूरसेन देशाचा राजा चित्रकेतूच्या तेजामुळे कृतद्युतीचा गर्भ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस क्रमाक्रमाने वाढू लागला. त्यानंतर योग्य वेळी एका पुत्राचा जन्म झाला. त्याच्या जन्माची वार्ता ऐकून शूरसेन देशातील प्रजा अतिशय आनंदित झाली. आनंदित झालेल्या राजाने स्नान करून पवित्र होऊन वस्त्रालंकार धारण केले. नंतर ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करून घेऊन आणि आशीर्वाद घेऊन पुत्राचा जातकर्म संस्कार केला. त्याने त्या ब्राह्मणांना सोने, चांदी, वस्त्र, अलंकार, गावे, घोडे, हत्ती आणि 60 कोटी गायी दान केल्या. जसे मेघ सर्व जीवांचे मनोरथ पूर्ण करतात त्याचप्रमाणे उदार राजाने पुत्राच्या धन, यश आणि आयुष्याच्या वृद्धीसाठी इतर लोकांनाही त्यांनी मागितल्या त्या वस्तू दिल्या. जसे कंगाल माणसाला अत्यंत श्रमाने काही धन मिळाले तर त्याच्याविषयी विशेष प्रेम वाटते, तसे मोठ्या कष्टाने प्राप्त झालेल्या त्या पुत्राविषयी चित्रकेतूला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रेम वाटू लागले. माता कृतद्युतीसुद्धा आपल्या पुत्राविषयी मोहामुळे अत्यंत स्नेह वाटत होता. परंतु तिच्या सवतींच्या मनात पुत्रकामनेमुळे अधिकच मत्सर निर्माण झाला. दररोज बाळाचे लाड करणारे चित्रकेतूचे बाळाची आई कृतद्युतीवर जितके प्रेम होते तितके दुसऱ्या राण्यांवर राहिले नाही. त्या राण्या एकतर संतान नसल्यामुळे दुःखी होत्या, शिवाय राजा चित्रकेतूने त्यांची उपेक्षा केली म्हणून त्या व्यथेने स्वतःचा धिक्कार करत त्या मत्सराने मनातल्या मनात जळू लागल्या. त्या आपापसात म्हणू लागल्या, पुत्रहीन पापी स्त्रीचा धिक्कार असतो. पुत्र असणाऱ्या तिच्या सवती निपुत्रिक स्त्रीचा दासीसारखा तिरस्कार करतात. एवढेच काय, स्वतः पतीसुद्धा तिची पत्नी म्हणून मान राखत नाही. आपल्या स्वामींची सेवा करून नेहमी सन्मान मिळवणाऱ्या दासींना काय दुःख आहे, परंतु आम्ही अभागिनी त्यांच्यापेक्षाही हलक्या प्रतीच्या होऊ लागलो आहोत. अशा रीतीने आपल्या सवतीला पुत्र झालेल्या पाहून त्या राण्या जळत होत्या.
आणि राजासुद्धा त्यांच्या बाबतीत उदासीन झाला होता. म्हणून त्यांच्या मनात कृतद्युतीबद्दल अत्यंत द्वेष निर्माण झाला. द्वेषामुळे सद्बुद्धी नाहीशी झालेल्या त्यांच्या अंतःकरणात क्रूरता निर्माण झाली. त्यांनी पतीचा पुत्र स्नेह सहन झाला नाही म्हणून त्यांनी चिडून त्या राजकुमाराला विष दिले. सवतींच्या या घोर कृत्याचा कृतद्युतीला काहीच पत्ता नव्हता. बाळ झोपलेला आहे असे वाटून ती महालात नेहमीप्रमाणे वावरत राहिली. बाळ बराच वेळ झोपलेला आहे असे पाहून राणी दाईला म्हणाली, बाई ग, माझ्या लाडक्याला घेऊन ये. झोपी गेलेल्या बालकाजवळ जाऊन दाईने पाहिले तर त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या उलट्या झाल्या होत्या. प्राण, इंद्रिय आणि जीवात्मा हे त्याच्या शरीराला सोडून गेले होते. हे पाहताच घात झाला म्हणून ती जमिनीवर कोसळली. दाई दोन्ही हातांनी छाती बडवीत किंचाळून मोठमोठ्याने रडू लागली. तिचे रडणे ऐकून महाराणी लगेच मुलाजवळ येऊन पाहते तर मुलगा अकस्मात मरण पावलेला दिसला. तेव्हा अत्यंत शोकामुळे ती मूर्छित होऊन जमिनीवर पडली. तिचे केस विस्कटलेले आणि शरीरावरील वस्त्रे अस्ताव्यस्त झाली. तेव्हा महाराणीचे रडणे ऐकून अंतपुरातील सर्व स्त्री पुरुष तेथे येऊन सहानुभूतीने अत्यंत दुःखी होऊन रडू लागले. विष देणाऱ्या राण्यासुद्धा तेथे येऊन रडण्याचे ढोंग करू लागल्या. चित्रकेतूने पुत्राचा अकारणच मृत्यू झाल्याचे ऐकले. तेव्हा अत्यंत स्नेहामुळे वाढलेल्या शोकावेगाने त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तो हळूहळू मंत्री आणि ब्राह्मणांसह रस्त्यातून धडपडत मृत बालकाजवळ आला आणि मूर्छित होऊन त्याच्या पायापाशी पडला. तो सुस्कारे टाकू लागला. त्याचे केस आणि वस्त्रे इतस्ततः विखुरली. अश्रू आवरेनासे झाल्याने त्याचा गळा दाटून आला आणि तो काही बोलू शकला नाही. आपला पती अत्यंत शोकाकुल झालेला आणि एकुलता एक मुलगा मेलेला पाहून ती निरनिराळ्या तऱ्हेने विलाप करू लागली. त्यांचे हे दुःख पाहून मंत्री आणि लोक शोकाकुल झाले. महाराणीच्या डोळ्यांतून काजळ मिश्रित अश्रू वाहत होते. ते तिचे केशर आणि चंदन चर्चित वक्षस्थळ भिजवू लागले. तिचे केस विस्कटलेले होते. त्यात माळलेली फुले खाली पडत होती. अशा प्रकारे ती टिटवीप्रमाणे गळा काढून निरनिराळ्या प्रकारे शोक करीत होती. ती म्हणू लागली, हे विधात्या, तू खरोखरच अतिशय मूर्ख आहेस की जो आपल्या सृष्टीला प्रतिकूल असे खेळ खेळतोस. वृद्ध लोक जिवंत राहतात आणि मुले मरतात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तुझ्या स्वभावात खरोखरच अशी विसंगती असेल तर मग तू जीवांचा कायमचा शत्रू आहेस. जगात प्राण्यांच्या जीवन मरणाचा काही क्रम राहिला नाही तर ते आपल्या प्रारब्धानुसार जन्मतील आणि मरतील. तू नातलगांमध्ये स्नेहबंधन तुझी सृष्टी वाढवण्यासाठी निर्माण केले आहेस, परंतु अशा प्रकारे वागून तू आपणच केलेला नियम स्वतःच मोडीत आहेस. बाळा, तुझ्याविना मी अनाथ आणि दीन होऊन राहिले आहे. तू मला सोडून जाऊ नकोस. पहा तरी, तुझे वडील तुझ्या वियोगाने किती शोकाकुल झाले आहेत. तुझ्यामुळे संतती नसलेल्यांना तरण्यास कठीण असा नरक आम्ही सहज पार करू. अरे, तू या निर्दयी यमाबरोबर दूर जाऊ नकोस. माझ्या लाडक्या राजकुमारा, उठ. तुझे बालमित्र तुला खेळायला बोलवीत आहेत. तुला झोपून पुष्कळ वेळ झाला. आता भूक लागली असेल. काहीतरी खा. माझे दूध पी आणि आम्हा नातलगांचा शोक दूर कर. माझ्या लाडक्या, आज मला अभागिनीला तुझ्या कमलावर ते भोळे भाबडे हास्य आणि तुझे ते आनंदाने पाहणे दिसत नाही. आज मला तुझे ते गोड बोबडे बोलणे ऐकू येत नाही. निष्ठुर यम तुला खरोखरीच त्या परलोकात घेऊन गेला आहे काय, जेथून कोणीच परत येत नाही. श्री शुकदेव म्हणतात, आपली राणी आपल्या मृत पुत्रासाठी अशा निरनिराळ्या प्रकारे विलाप करीत आहे. हे पाहून चित्रकेतू शोकाने अत्यंत संतप्त होऊन ओक्साबोक्शी रडू लागला. राजा राणीच्या अशा विलाप करण्याने बरोबरीचे स्त्री पुरुषसुद्धा दुःखी होऊन रडू लागले. अशा प्रकारे सर्व नगरीच शोकाने निश्चित झाली. चित्रकेतू पुत्र शोकाने बेशुद्ध झाला आहे, त्याची समजूत घालणाराही कोणी नाही असे पाहून नारदांसह अंगिरा ऋषी तेथे आले. अध्याय 14 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचमोऽध्यायः.
चित्रकेतूला अंगिरा आणि नारदांचा उपदेश. श्री शुक्राचार्य म्हणाले, राजा शोकग्रस्त होऊन आपल्या मेलेल्या पुत्राजवळ मेल्यासारखा पडून होता. त्याला महर्षी अंगिरा आणि नारद शास्त्रोक्त वचनांनी समजावू लागले. ते म्हणाले, राजेंद्रा, ज्याच्यासाठी तू इतका शोक करीत आहेस तो बालक या आणि या अगोदरच्या जन्मात तुझा कोण होता, तसेच तू त्याचा कोण होतास, आणि पुढच्या जन्मीसुद्धा तुझा त्याच्याशी काय संबंध असेल. जसे पाण्याच्या वेगाने वाळूचे कण एकमेकांशी जोडले जातात आणि वेगवेगळे होतात, त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात प्राणीसुद्धा एकमेकांशी जोडले जातात आणि वेगळे होतात. जसे काही बीजांपासून दुसरी बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, त्याचप्रमाणे भगवंतांच्या मायेने प्रेरित होऊन प्राण्यांपासून अन्य प्राणी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. राजा, आम्ही, तू आणि आमच्याबरोबर या जगात जितके चराचर प्राणी आज आहेत, ते सर्वजण आपल्या जन्मापूर्वी नव्हते आणि मृत्यूनंतर राहणार नाहीत. यावरून असे सिद्ध होते की सध्यासुद्धा त्यांचा व आपला काही संबंध नाही. सर्व प्राण्यांचे अधिपती जन्ममृत्यूरहित भगवान निरपेक्ष असूनही जशी मुले खेळणी तयार करतात आणि मोडून टाकतात, तशी आपण उत्पन्न केलेल्या व आपल्या अधीन असलेल्या प्राण्यांची निर्मिती करतात आणि त्यांच्याकडून अन्य प्राण्यांची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. राजा, जसे एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न होते, त्याचप्रमाणे मात्यापित्यांच्या देहापासून पुत्राचा देह उत्पन्न होतो. घटादी कार्यांमध्ये माती जशी नित्य, तसा देहात राहणारा आत्मा नित्य असतो. जसे एकाच मातीरूप वस्तूमध्ये घटत्व इत्यादी जाती आणि घट इत्यादी व्यक्ती हा भेद केवळ काल्पनिक आहे, त्याचप्रमाणे आत्मवस्तूमध्ये देही आणि देह या प्रकारचा भेदसुद्धा अनादि अविद्येने कल्पिलेला आहे. श्री शुकदेव म्हणतात, राजा, जेव्हा महर्षींनी अशा प्रकारे राजा चित्रकेतूची समजूत घातली, तेव्हा शोकाने म्लान झालेले मुख हाताने पुसून तो त्यांना म्हणाला. राजा म्हणाला, आपण दोघेही ज्ञानी आणि श्रेष्ठांपेक्षाही श्रेष्ठ असे स्वतःला अवधूत वेशात लपवून येथे आलेले कोण आहात? भगवंतांचे ब्रह्मवेत्ते भक्त माझ्यासारखा विषयासक्त प्राण्यांना उपदेश करण्यासाठी अवधूतासारखा वेश करून पृथ्वीवर स्वच्छंदपणे फिरत असतात. सनत कुमार, नारद, ऋभू, अंगिरा, देवल, असित, अपांतरम, व्यास, मार्कंडेय, गौतम, वसिष्ठ, भगवान परशुराम, कपिल, शुक, दुर्वास, याज्ञवल्क्य, जातुकर्ण्य, आरुणी, रोमश, च्यवन, दत्तात्रेय, आसुरी, पतंजली, वेदशिरा, बौद्धमुनी, पंचशिरा, हिरण्यनाभ, कौसल्य, ऋतध्वज हे तसेच दुसरे सिद्धेश्वर ज्ञानदान करण्यासाठी पृथ्वीवर विहार करीत असतात. हे स्वामींनो, मी विषयभोगात आसक्त असून, असा मूर्ख असून अज्ञानाच्या घोर अंधकारात बुडून जाऊ लागलो आहे. आपण मला ज्ञानाच्या प्रकाशात आणावे. अंगिरा म्हणाले, राजा, मी अंगिरा. ज्यावेळी तू पुत्रासाठी आसुसलेला होतास, तेव्हा मीच तुला पुत्र दिला होता आणि हे ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद होत. तू पुत्र शोकामुळे अत्यंत घोर अशा अज्ञान अंधकारामध्ये बुडून जात आहेस असे पाहिले, तेव्हा विचार केला की तू भगवंतांचा भक्त आहेस, म्हणून तुला शोक होणे योग्य नाही. हे राजा, तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच आम्ही दोघे येथे आलो आहोत. कारण जो भगवंत आणि ब्राह्मणांचा भक्त असतो त्याला शोक होणे योग्य नाही. ज्यावेळी मी प्रथम तुझ्या घरी आलो होतो, त्यावेळी मी तुला परम ज्ञानाचा उपदेश दिला असता, परंतु तुझ्या मनामध्ये पुत्राची उत्कट इच्छा होती, म्हणून मी पुत्रच दिला. आता तुला स्वतःलाच पुत्र असणाऱ्यांना किती दुःख होत असते याचा अनुभव आला आहे. हीच गोष्ट स्त्री, धन, घर, विविध प्रकारचे ऐश्वर्य, संपत्ती, शब्दादी विषय, राज्य, वैभव, पृथ्वी, राज्य, सेना, खजिना, सेवक, अमात्य, सगळे सोयरे, इष्टमित्र सर्वांना लागू आहे. कारण हे सर्वच्या सर्व अनित्य आहे. शूरसेना म्हणून हे सर्व पदार्थ शोक, मोह, भय आणि दुःखाला कारण आहेत. मनाचे खेळ आहेत, कारण हे प्रत्यक्ष नसतानाही दिसतात. हे गंधर्व नगर, स्वप्न, जादू आणि मनोरथांप्रमाणे सर्वथैव असत्य आहेत. जे लोक कर्मवासनांनी प्रेरित होऊन विषयांचे चिंतन करीत राहतात, त्यांचे मन हे पदार्थ निर्माण करतात.
पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांचा समूह असलेला जीवात्म्याचा हा देह जीवाला विविध प्रकारचे क्लेश आणि संताप देणारा म्हटला जातो. म्हणून तू मनाने आणि खऱ्या स्वरूपाचा विचार करून या द्वैताविषयी नित्यत्वाचा विश्वास सोडून परम शांतीत राहा. नारद म्हणाले, हे मंत्रोनिषद तू माझ्यापासून एकाग्र चित्ताने ग्रहण कर. हे धारण केल्याने 7 रात्रीमध्येच तुला भगवान संकर्षणांचे दर्शन होईल. नरेंद्रा, प्राचीन काळी भगवान शंकर इत्यादींनी श्री संकर्षण देवांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. यामुळेच त्यांचा द्वैत भ्रम दूर झाला आणि ज्यापेक्षा अधिक काही नाही किंवा ज्यांच्या समानही नाही अशा महिम्याला ते तत्काळ प्राप्त झाले. तू सुद्धा लवकरच भगवंतांचे ते परमपद प्राप्त करून घेशील. अध्याय 15 समाप्त. की जय. अथ षोडशोऽध्यायः. चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, त्यानंतर देवर्षी नारदांनी मृत राजकुमाराचा जीवात्मा शोकाकुल स्वजनांना प्रत्यक्ष दाखवून त्याला ते म्हणाले. नारद म्हणाले, हे जीवात्म्या, तुझे कल्याण असो. बघ, तुझे माता पिता सगळे सोयरे तुझ्या वियोगाने अत्यंत शोकाकुल झाले आहेत. तू आपल्या शरीरात परत येऊन उरलेले आयुष्य आपल्या आप्तेष्टांबरोबर घालव आणि राजसिंहासनावर बसून आपल्या पित्याने दिलेले भोग घे. जीवात्मा म्हणाला, मी आपल्या कर्मानुसार देवता, मनुष्य, पशु इत्यादी योनीमध्ये भटकत असताना कोणत्या जन्मांमध्ये हे माझे माता पिता झाले? निरनिराळ्या जन्मांमध्ये सर्वच जण सर्वांचे भाऊबंध, नातलग, शत्रू, मित्र, मध्यस्थ, तटस्थ आणि द्वेष करणारे होत असतात. जसे सोने इत्यादी खरेदी विक्री होणाऱ्या वस्तू एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्याकडे जातात येतात, त्याचप्रमाणे जीवसुद्धा निरनिराळ्या योनींमध्ये जातात येतात. नित्य असणाऱ्या पदार्थांचा संबंधसुद्धा मनुष्याबरोबर कायमचा नसतो आणि जोपर्यंत ज्याचा ज्या वस्तूंशी संबंध असतो तोपर्यंतच त्याची त्या वस्तूबाबत ममताही असते. जीव हा कायमचा आणि अहंकार रहित आहे. तो गर्भामध्ये येऊन जोपर्यंत ज्या शरीरात राहतो तोपर्यंतच ते शरीर आपले समजतो. हा जीव नित्य, अविनाशी, सूक्ष्म, सर्वांचा आश्रय आणि स्वयंप्रकाश आहे. हा ईश्वररूप असल्यामुळे आपल्या मायेच्या गुणांनी स्वतःला विश्वाच्या रूपामध्ये प्रगट करतो. याला कोणी अत्यंत प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही, आपला नाही की परका नाही, कारण गुणदोष करणाऱ्यांच्या वृत्तींचा हा एकटाच साक्षी आहे. हा आत्मा कार्यकारणाचा साक्षी आणि स्वतंत्र आहे. म्हणून हा शरीराधिकांचे गुणदोष किंवा कर्मफळ घेत नाही. नेहमी हा त्रयस्थाप्रमाणे तटस्थ राहतो. श्री शुकदेव म्हणतात, असे सांगून तो जीवात्मा निघून गेला. तेव्हा ते आश्चर्यचकित झालेल्या त्या बांधवांनी स्नेहबंधन तोडून शोकही सोडून दिला. यानंतर त्याच्या नातलगांनी मुलाच्या मृतदेहाच्या योग्य त्या और्ध्वदैहिक क्रिया पूर्ण केल्या आणि ज्यामुळे शोक, मोह, भय आणि दुःखाची प्राप्ती होते तो सोडण्यास कठीण असा स्नेह सोडून दिला. ज्या राण्यांनी बाळाला मारले होते त्या हत्या केल्यामुळे लज्जित व निस्तेज झाल्या होत्या. त्यांनी अंगिरा ऋषींचा उपदेश आठवून मत्सर सोडून यमुनेच्या तटावर ब्राह्मणांच्या आदेशानुसार बालहत्येचे प्रायश्चित्त घेतले. अशा प्रकारे ऋषींच्या उपदेशाने विवेकबुद्धी जागृत झाल्यामुळे तळ्यातील चिखलातून बाहेर आलेल्या हत्तीप्रमाणे चित्रकेतू घर दाररूप अंधाऱ्या विहिरीतून बाहेर आला. यमुना नदीत विधीपूर्वक स्नान करून त्याने तर्पण इत्यादी धार्मिक क्रिया केल्या. त्यानंतर इंद्रियांना जिंकून आणि मौन व्रत धारण करून त्याने ब्रह्मपुत्रांना वंदन केले. चित्रकेतू जितेंद्रिय, भगवत आणि शरणागत आहे असे पाहून भगवान नारदांनी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला या विद्येचा उपदेश केला. हे भगवन, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण स्वरूप आपल्याला नमस्कार करून आम्ही आपले ध्यान करतो. आपण विज्ञान स्वरूप आहात. आपली मूर्ती परमानंदमय आहे. आपण आपल्या स्वरूपभूत आनंदातच मग्न आणि शांत आहात. द्वैतदृष्टी आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. मी आपल्याला नमस्कार करतो. आपल्या स्वरूपभूत आनंदाच्या अनुभूतीमुळे आपण मायाजनित राग, द्वेषादिक सोडून दिले आहेत.
आपण सर्वांच्या इंद्रियांचे प्रेरक, महान आणि विराट स्वरूप आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. मन वाणी आपल्यापर्यंत न पोचता मधूनच परत येते. त्यानंतर अद्वितीय नाम रूपरहित चेतना मात्र आणि कार्यकारणाच्याही पलीकडील जी वस्तू शिल्लक राहते ती आमचे रक्षण करो. हे कार्यकारण रूप जग ज्याच्यापासून उत्पन्न होते, ज्याच्यात राहते आणि ज्यामध्ये विलीन होते, मातीच्या वस्तूत माती ओतप्रोत व्यापलेली असावी, त्याप्रमाणे सर्व विश्वात व्यापून असणाऱ्या त्या परब्रह्मस्वरूप आपल्याला मी नमस्कार करीत आहे. आपण जरी आकाशाप्रमाणे आत बाहेर व्यापून आहात तरी आपल्याला मन, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय जाणू शकत नाहीत. तसेच प्राण व कर्मेंद्रिये आपल्या क्रियारूप शक्तींनी स्पर्शसुद्धा करू शकत नाही. मी आपणास नमस्कार करतो. जसे लोखंड अग्नीने तापल्यानंतर जाळू शकते, एरवी नाही, त्याप्रमाणे शरीर, इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी आपल्या चैतन्याशाने युक्त होऊनच जागृतीत व स्वप्नात आपापली कामे करतात. तीच सुषुप्ती आणि मूर्छित अवस्थेत चैतन्याशाने युक्त नसल्यामुळे आपापली कामे करण्यास असमर्थ ठरतात. ज्याला द्रष्टा म्हणतात तेही आपलेच एक नाव आहे. जागृती इत्यादी अवस्थांमध्ये आपण त्याचा स्वीकार करता. महाप्रभावशाली महाविभूतिपती भगवान महापुरुषांना नमस्कार असो. श्रेष्ठ भक्तांचे समुदाय आपल्या चरकमलांच्या कळ्यांनी आपल्या दोन्ही चरणकमलांच्या सेवेमध्ये तत्पर असतात. प्रभो, आपणच सर्वश्रेष्ठ आहात. मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, नारद आपल्या शरणागत भक्त चित्रकेतूला या विद्येचा उपदेश करून महर्षी अंगिरांच्या बरोबर ब्रह्मलोकी निघून गेले. नारदांनी दिलेल्या त्या विद्येचे चित्रकेतूने त्यांच्या आज्ञेनुसार फक्त पाणी पिऊन 7 दिवस मोठ्या एकाग्रतेने अनुष्ठान केले. हे राजा, त्यानंतरच्या त्या विद्येच्या अनुष्ठानाने 7 रात्रीनंतर राजा चित्रकेतूला विद्याधरांचे अखंड अधिपत्य प्राप्त झाले. यानंतर काही दिवसांनी या विद्येच्या प्रभावाने त्याचे मन आणखीन शुद्ध झाले. आता तो देवादिदेव भगवान शेषांच्या चरणांजवळ पोहोचला. भगवान शेष सिद्धेश्वरांच्या समुदायात विराजमान आहेत. त्यांचे शरीर कमळांतील तंतूप्रमाणे गौरवर्णाचे आहे. त्यांनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. डोक्यावर मुकुट, दंडामध्ये बाजूबंद, कमरेला कमरपट्टा आणि मनगटांमध्ये कडी इत्यादी अलंकार चमकत आहेत. डोळे अरुणासारखे तांबूस वर्णाचे आहेत आणि मुखावर प्रसन्नता शोभून दिसत आहे. असे त्यांचे चित्रकेतूला दर्शन झाले. भगवान शेषांचे दर्शन होताच राजर्षी चित्रकेतूची सर्व पापे नष्ट झाली. त्याचे अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ झाले. हृदयामध्ये भक्तीचा पूर आला. त्यामुळे नेत्रांमधून प्रेमाने अश्रू गळू लागले. शरीरावर रोमांच उभे राहिले. अशा स्थितीत त्याने आदिपुरुष भगवान शेषांना नमस्कार केला. त्यांच्या नेत्रातून जे प्रेमाश्रू वाहू लागले त्यामुळे भगवान शेषांचा चरण ठेवण्याचा चौरंग भिजून गेला. प्रेमाचा उद्रेक झाल्यामुळे त्याच्या तोंडून एकही अक्षर बाहेर पडू शकले नाही. पुष्कळ वेळपर्यंत तो भगवान शेषांची मुळीच स्तुती करू शकला नाही. थोड्या वेळानंतर त्याला बोलण्याची थोडीशी शक्ती आली. विवेकबुद्धीने त्याने मन एकाग्र केले आणि सर्व इंद्रियांच्या बाह्यवृत्ती रोखून धरल्या. नंतर ज्यांच्या स्वरूपाचे 5 रात्र आणि भक्तिशास्त्रात वर्णन केले आहे त्या जगद्गुरूंची त्याने स्तुती सुरू केली. चित्रकेतू म्हणाला, हे भगवान, आपण अजिंक्य आहात. जरी जितेंद्रिय आणि समदर्शी साधूंनी आपल्याला जिंकले आहे, आपण सुद्धा आपल्या गुणांनी त्यांना जिंकले आहे. जे निष्काम भावाने आपले भजन करतात त्यांना आपण अत्यंत दयाळूपणे स्वतःलाही देऊन टाकता. भगवन जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय आपले लीलाविलास आहेत. विश्वनिर्माता ब्रह्मदेव इत्यादी आपल्या अंशाचेही अंश आहेत. तरीसुद्धा ते स्वतःला तुमच्याहून वेगळे समजून उगीच एकमेकांशी स्पर्धा करतात. अतिशय लहान प्रमाणापासून ते सर्वात मोठ्या महत्त्वापर्यंत सर्व वस्तूंच्या सुरुवातीला, शेवटी आणि मध्ये आपणच असता. तरीही आपण आधी, मध्य आणि अंतरहित आहात. कारण कोणत्याही पदार्थाच्या सुरुवातीस आणि शेवटी जी वस्तू असते तीच मध्ये सुद्धा असते. पृथ्वी इत्यादी एकापेक्षा एक 10 पट 7 आवरणांनी घेरलेला हा जो ब्रह्मांडकोश आहे तो आपल्याप्रमाणेच दुसऱ्या कोट्यावधी ब्रह्मांडांसह आपल्यामध्ये एका परमाणूप्रमाणे फिरत राहतो आणि असे असूनसुद्धा त्याला आपला अंत लागत नाही. म्हणून आपण अनंत आहात.
जे नरपशु केवळ विषयभोगच इच्छितात ते आपले भजन न करता आपल्या विभूती स्वरूप इंद्रादी देवतांची उपासना करतात. हे प्रभो, जसा राजकुलाचा नाश झाल्यानंतर त्याच्या अनुयायांची उपजीविकाही नाहीशी होते, त्याचप्रमाणे क्षुद्र उपास्य देवतांचा नाश झाल्यावर त्यांनी दिलेले भोगही नष्ट होतात. हे परमात्मन ज्ञानस्वरूप आणि निर्गुण अशा आपल्या ठिकाणी केलेली सकाम भावनासुद्धा इतर कर्मांप्रमाणे जन्ममृत्यूरूप फळ देणारी असत नाही. जसे भाजलेल्या बीजांना अंकुर येत नाहीत, कारण जीवांना ती सुखदुःखादी द्वंद्वे उत्पन्न होतात, ते निर्गुणापासून नव्हे तर सत्वादी गुणापासूनच होतात. हे अजित, ज्यावेळी आपण विशुद्ध भागवत धर्माचा उपदेश केला होता त्याचवेळी आपण सर्वांना जिंकून घेतले, कारण स्वतःजवळ कोणत्याही प्रकारचा संग्रह न ठेवणारे आत्माराम सनकादी ऋषीसुद्धा मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्याच भागवत धर्माचा आश्रय घेतात. भागवत धर्मामध्ये मी, तू किंवा माझे, तुझे अशी विषम बुद्धी नसते. या उलट ज्या धर्मात भेदबुद्धी असते तो धर्म अशुद्ध, नाशवान आणि अधर्मप्राय असतो. आपले आणि दुसऱ्याचे सुद्धा अहित करणाऱ्या सकाम धर्माने आपले किंवा दुसऱ्याचे काय हित साधणार आहे? जेव्हा या धर्माचे अनुष्ठान करणाऱ्याला स्वतःला पीडा होते तेव्हा आपल्याला राग येतो, आणि जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा तो अधर्म होतो. आपण ज्या दृष्टीने भागवत धर्माचे निरूपण केले आहे तो कधी परमार्थापासून विचलित होत नाही. म्हणून जे संत पुरुष चराचर सर्व प्राण्यांमध्ये समदृष्टी ठेवतात तेच त्या धर्माचे सेवन करतात. भगवान आपल्या केवळ दर्शनानेच माणसांची सर्व पापे क्षीण होऊन जातात, ही काही अशक्य गोष्ट नाही. कारण आपले नाव एक वेळा घेतल्यानेही नीच चांडाळसुद्धा संसारातून मुक्त होतो. भगवान, यावेळी आपल्या केवळ दर्शनानेच माझ्या अंतःकरणातील सर्व मळ धुतला गेला आहे. ते योग्यच आहे, कारण आपले भक्त असणाऱ्या देवर्षी नारदांनी जे काही सांगितले ते खोटे कसे होऊ शकेल? हे अनंत, आपण सर्व जगाचे आत्मा आहात, म्हणून जगात प्राणी जे काही करतात ते आपण सर्व जाणत असतातच. म्हणून ज्याप्रमाणे काजवा सूर्याला प्रकाशित करू शकत नाही, त्याचप्रमाणे परमगुरू अशा आपल्याला मी काय निवेदन करावे? भगवान, आपल्याच अधिपत्याखाली साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो. कुयोगी भेददृष्टीमुळे आपले खरे स्वरूप जाणू शकत नाही. अत्यंत शुद्ध स्वरूप अशा आपणास मी नमस्कार करतो. ज्यांची शक्ती प्राप्त करून कर्मेंद्रिये कर्म करण्यास समर्थ होतात, तसेच ज्यांच्या दृष्टीने युक्त होऊनच ज्ञानेंद्रिये आपापले विषय ग्रहण करण्यास समर्थ होतात, ज्यांच्या मस्तकावर हे भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे वाटते, त्या सहस्त्र शीर्ष भगवंतांना मी नमस्कार करतो. श्री शुक म्हणतात, हे कुरुश्रेष्ठा, विद्याधरांचा अधिपती चित्रकेतूने जेव्हा भगवान अनंतांची अशी स्तुती केली तेव्हा ते प्रसन्न होऊन त्याला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे राजा, नारद आणि अंगिरा यांनी तुला माझ्या संबंधी ज्या विद्येचा उपदेश केला त्यामुळे आणि माझ्या दर्शनाने तू चांगल्या रीतीने सिद्ध झाला आहेस. मीच सर्व प्राण्यांच्या रूपात आहे, मीच त्यांचा आत्मा आहे आणि मीच पालनकर्तासुद्धा आहे. शब्दब्रह्म, वेद आणि परब्रह्म ही दोन्ही माझीच सनातन रूपे आहेत. कार्यकारणात्मक जगामध्ये आत्मा व्यापून आहे आणि कार्यकारणात्मक जग आत्म्यामध्ये स्थित आहे. तसेच या दोन्हींमध्ये मी अधिष्ठान रूपाने व्याप्त आहे आणि माझ्यामध्येच या दोहोंची कल्पना केलेली आहे. ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात सारे विश्व स्वतःमध्येच पाहतो, तसेच स्वप्नातच जागा होऊन आपण अंथरुणावर असल्याचेही जाणतो, त्याचप्रमाणे जीवाच्या जागृती इत्यादी अवस्था परमेश्वराचीच माया होत. हे जाणून सर्वांच्या साक्षी असणाऱ्या मायातीत परमात्म्याचेच स्मरण केले पाहिजे. झोपलेला पुरुष ज्याच्या साह्याने आपली झोप आणि त्यातील अतींद्रिय सुखाचा अनुभव घेतो ते ब्रह्म मीच आहे. त्याला तू आपला आत्मा समज. मनुष्य निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्थांचा अनुभव घेणार आहे. तो त्या अवस्थात राहूनही वास्तविक त्यांच्यापासून वेगळा आहे. सर्व अवस्थांमध्ये अखंड असणारे ज्ञानच ब्रह्म व तेच परब्रह्म आहे. जेव्हा जीव माझ्या स्वरूपाला विसरतो तेव्हा तो स्वतःला वेगळा समजतो. त्यामुळेच या संसार चक्रात सापडतो आणि जन्मानंतर जन्म व मृत्यूनंतर मृत्यू त्याला प्राप्त होतात. ही मनुष्य योनी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा मूळ प्रवाह आहे.
ही मिळाल्यानंतरही जो आपले आत्मस्वरूप असलेल्या परमात्म्याला जाणून घेत नाही त्याला कोणत्याही योनीत शांती मिळू शकत नाही. राजा कर्म करण्यामध्ये दुःख आहे आणि त्यापासून मिळणारे फळही दुःखदायी आहे, परंतु कर्मांपासून निवृत्त होण्यात निर्भयपणा आहे असा विचार करून बुद्धिमान पुरुषाने कोणत्याही कर्मांचा किंवा फळांचा संकल्प करू नये. सर्व स्त्री पुरुष सुख मिळावे आणि दुःखापासून सुटका व्हावी यासाठी कर्म करतात, परंतु त्या कर्मांमुळे त्यांचे दुःख दूर होत नाही की त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही. ज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या माणसांनी कर्माचे व त्यांच्या फळाचे हे स्वरूप जाणून घेतले पाहिजे. त्याचबरोबर आत्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्था आणि त्यांचा अभिमानी यापेक्षा तो विलक्षण आहे हेही जाणले पाहिजे. हे जाणून माणसाने ऐहिक व पारलौकिक विषय भोगांपासून विवेकबुद्धीने अलिप्त राहावे आणि ज्ञान व विज्ञानातच संतुष्ट राहून माझा भक्त व्हावे. योगमार्गाचे तत्त्व समजणाऱ्या माणसांनी आपला सर्वात मोठा स्वार्थ हा मानला पाहिजे की ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याचा अनुभव घेणे. हे राजा, माझा हा उपदेश जर तू लक्षपूर्वक आणि श्रद्धेने धारण करशील तर ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन लवकरच सिद्ध होशील. श्री शुकदेव म्हणतात, त्यानंतर जगद्गुरू विश्वात्मा भगवान श्रीहरी चित्रकेतूला असे आश्वासन देऊन त्याच्यासमोरच अंतर्धान पावले. अध्याय 16 समाप्त. भगवान की जय. हरे महा हरे महा हरे महा. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ सप्तदशोऽध्यायः. चित्रकेतूला पार्वती देवींचा शाप. श्री शुक म्हणतात, ज्या दिशेला भगवान संकर्षण अंतर्धान पावले होते त्या दिशेला विद्याधर चित्रकेतूने नमस्कार केला आणि तो आकाशमार्गाने स्वच्छंदपणे विहार करू लागले. महायोगी चित्रकेतू कोट्यावधी वर्षेपर्यंत सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या सुमेरू पर्वताच्या दऱ्यांतून विहार करीत राहिला. या काळात त्याच्या शरीरातील बळ आणि इंद्रियांची शक्ती अबाधित राहिली. मोठमोठे मुनी, सिद्ध, चारण त्यांची स्तुती करत असत. त्याच्या प्रेरणेने विद्याधरांच्या स्त्रिया त्याच्याजवळ सर्व शक्तिमान भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन करीत असत. एक दिवस चित्रकेतू भगवंतांनी दिलेल्या तेजस्वी विमानात बसून जात असता मुनींच्या सभेत सिद्ध चारणांच्या मध्यभागी भगवान शंकर भगवती पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन एका हाताने तिला आलिंगन देत आहेत असे त्याने पाहिले. ते पाहून चित्रकेतू त्यांच्याजवळ गेला आणि मोठ्याने हसू लागला व पार्वती देवींना ऐकू जाईल अशा रीतीने म्हणू लागला. चित्रकेतू म्हणाला, हे साऱ्या लोकांना धर्म शिकवणारे त्यांचे गुरु आहेत. हे सर्वश्रेष्ठ असून भर सभेमध्ये आपल्या पत्नीला चिकटून बसले आहेत. हे जटाधारी मोठे तपस्वी आणि ब्रह्मज्ञानांचे सभापती असूनही साधारण मनुष्याप्रमाणे निर्लज्जपणे पत्नीला मांडीवर घेऊन बसले आहेत. सामान्य पुरुषसुद्धा बहुधा एकांतातच स्त्रियांच्या जवळ राहतात, परंतु हे एवढे मोठे तपस्वी असूनही भर सभेत पत्नीला जवळ घेऊन बसले आहेत. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, भगवान शंकर अत्यंत विवेकी असल्यामुळे चित्रकेतूचे हे अर्वाच्य बोलणे ऐकूनही गप्प राहिले. त्या सभेत बसलेले त्यांचे भक्तही गप्प राहिले. चित्रकेतूला भगवान शंकरांचे सामर्थ्य माहीत नव्हते, म्हणून तो त्यांच्याविषयी वाटेल ते बोलत होता. संयमीपणाचा गर्व झालेल्या त्याचा हा उद्धटपणा पाहून पार्वती क्रोधाने म्हणाल्या. पार्वती देवी म्हणाल्या, अहो, या जगात सध्या आमच्यासारख्या दुष्ट आणि निर्लज्जांचा तिरस्कार करून त्यांना शिक्षा करणारा सत्ताधारी हाच आहे काय? असे वाटते की ब्रह्मदेव, भृगू, नारद इत्यादी त्यांचे पुत्र सनकादिक, कपिल, मनु इत्यादी महापुरुष धर्माचे रहस्य जाणत नसावेत. म्हणूनच ते धर्ममर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या भगवान शिवांना या गोष्टीपासून परावृत्त करीत नाहीत. हे महापुरुष ज्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत असतात त्या मंगलांनाही मंगल बनवणाऱ्या साक्षात जगद्गुरू भगवंतांचा आणि त्यांच्या ज्ञानी भक्तांचा या अधम क्षत्रियाने तिरस्कार करून
त्यांना दंड देण्याचा विचार केला आहे. म्हणून या उद्धटालाच शासन केले पाहिजे. मोठेपणाचा गर्व असणारा हा घमेंडखोर, ज्याची उपासना सत्पुरुष करतात, त्या भगवान श्रीहरींच्या चरणकमलांजवळ राहण्यास योग्य नाही. म्हणून हे दुष्टा, तू पापमय असुर योनीत जा. पोरट्या, त्यामुळे तू पुन्हा या जगात महापुरुषांचा अपराध करू धजणार नाहीस. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, जेव्हा पार्वतींनी चित्रकेतूला असा शाप दिला तेव्हा तो विमानातून खाली उतरला आणि मस्तक लवून त्यांना प्रसन्न करू लागला. चित्रकेतू म्हणाला, हे माते, मी माझ्या ओंजळीत आपल्या शापाचा स्वीकार करतो. कारण देव मनुष्यांना जे काही म्हणतात ते त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना मिळणाऱ्या फळाची केवळ पूर्वसूचना असते. अज्ञानाने मोहित झालेला जीव या संसार चक्रात भटकत असता नेहमी सगळीकडे सुख आणि दुःख भोगीतच असतो. आपण किंवा दुसरे सुखदुःख देणारे नसतात. अज्ञानी मनुष्यच आपल्याला किंवा दुसऱ्याला सुखदुःखाचा कर्ता मानतो. हे जग हा सत्वादी गुणांचा प्रवाह आहे. यात शाप, कृपा, स्वर्ग, नरक, सुख किंवा दुःख यांना काय अर्थ आहे? एकमात्र परिपूर्ण भगवंतच आपल्या मायेने सर्व प्राण्यांना उत्पन्न करून त्यांच्यासाठी बंधन, मोक्ष, सुख, दुःख इत्यादी निर्माण करतात. भगवान श्रीहरी सर्वांमध्ये समान आणि मायादी दोषरहित आहेत. त्यांना कोणीही प्रिय अप्रिय, सगा सोयरा आपला परका नाही. त्यांना जर सुखाचा लोभ नाही तर क्रोध तरी कुठून असणार? परंतु त्यांच्या मायाशक्तीचे कार्य असलेले पाप आणि पुण्यच प्राण्यांच्या सुख दुःख, हित अहित, बंधन सुटका, जन्म मृत्यू आणि संसार याला कारणीभूत ठरते. म्हणूनच हे पतिव्रते देवी, शापापासून मुक्त होण्यासाठी मी आपली प्रार्थना करत नाही. आपल्याला मी अयोग्य बोललो असे वाटत असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी. श्री शुक म्हणतात, हे परीक्षिता, शिवपार्वतींना अशा रीतीने प्रसन्न करून ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असता त्यांच्यासमोरच चित्रकेतू विमानात बसून निघून गेला. तेव्हा भगवान शंकर देवता, ऋषी, दैत्य, सिद्ध आणि गण यांच्यासमोरच पार्वतीला म्हणाले. भगवान शंकर म्हणाले, हे सुंदरी, दिव्य लीला करणाऱ्या भगवंतांच्या निस्पृह आणि थोर अशा दासानुदासांचा महिमा तू पाहिलास ना. जे लोक भगवंतांना शरण जातात ते कशालाही भीत नाहीत, कारण त्यांना स्वर्ग, मोक्ष आणि नरक हे सारखेच वाटतात. भगवंतांच्या लीलेने जीवांचा देहाशी संयोग होऊन त्यांना सुख दुःख, जन्म मरण, शाप वर ही द्वंद्वे प्राप्त होतात. जसे स्वप्नामध्ये स्वप्न आपल्याला वेगळे वाटल्यामुळे त्यातील पदार्थ वेगळे वाटतात, किंवा जागेपणी भ्रमामुळेच दोरीच्या ठिकाणी सर्प आहे असे वाटते, त्याचप्रमाणे मनुष्याला अज्ञानाने आत्म्यामध्येच देव, मनुष्य इत्यादी प्रकारचा भेद वाटतो. ज्यांच्याजवळ ज्ञान आणि वैराग्याची शक्ती आहे आणि ज्यांची भगवान वासुदेवांच्या ठिकाणी भक्ती असते, त्यांच्यासाठी या जगात त्यांच्याखेरीज दुसरी कोणतीच वस्तू आश्रय घेण्याजोगी नाही. मी ब्रह्मदेव, सनकादिक, नारद, ब्रह्मदेवांचे पुत्र भृगू इत्यादी मुनी आणि श्रेष्ठ देव यांपैकी कोणीही भगवंतांच्या लीलेचे रहस्य जाणू शकत नाहीत. तर मग जे त्यांच्या अंशाचेही अंश असताना स्वतःला त्यांच्यापासून वेगळे आणि स्वतःला कर्ते मानतात, ते त्यांचे स्वरूप कसे जाणू शकतील? भगवंतांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही. त्यांना आपला किंवा परका असा कोणी नाही. ते सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, म्हणून सर्व प्राण्यांचे प्रियतम आहेत. हा भाग्यवान चित्रकेतू त्यांचा प्रिय भक्त, शांत आणि सर्वत्र समदर्शी आहे. आणि मी सुद्धा भगवान श्रीहरींना प्रिय आहे. म्हणून भगवंतांचे प्रिय भक्त, शांत, समदर्शी अशा महात्मा पुरुषांच्या बाबतीत तुला मुळीच आश्चर्य वाटू नये. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, भगवान शंकरांचे हे भाषण ऐकून पार्वती देवींची चित्तवृत्ती शांत झाली आणि आश्चर्य मावळले. भगवंतांचा भक्त चित्रकेतूसुद्धा पार्वती देवींना उलटा शाप देऊ शकत होता, परंतु त्याने त्यांचा शाप मस्तकी धारण केला. हेच साधू पुरुषाचे लक्षण आहे. हाच चित्रकेतू दानव योनीत त्वष्ट्याच्या दक्षिणाग्नीपासून उत्पन्न झाला. तेथे त्याचे वृत्रासूर नाव पडले आणि तेथेसुद्धा हा ज्ञानविज्ञान संपन्न राहिला. तू मला विचारले होतेस की वृत्रासुराचा जन्म दैत्ययोनीत का झाला आणि त्याला भगवंताची भक्ती कशी प्राप्त झाली. त्याचे सर्व विवरण मी तुला सांगितले. महात्म्य चित्रकेतूचा हा पवित्र इतिहास आणि विष्णू भक्तांचे महात्म्य जो ऐकतो
तो संसार बंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य प्रातःकाळी उठून मौन श्रद्धेने भगवंताचे स्मरण करीत ह्या इतिहासाचा पाठ करतो त्याला परमगती प्राप्त होते. अध्याय 17 समाप्त. गोपालकृष्ण भगवान की जय. हरये नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथाष्टोदशोऽध्यायः. आदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरुद्गणांच्या उत्पत्तीचे वर्णन. श्री शुकदेव म्हणतात, सवित्याची पत्नी पृश्नी हिच्यापासून सावित्री, व्याहुत्री, त्रयी, अग्निहोत्र, पशु, सोम, चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ अशी 8 संताने झाली. हे राजा भगाची पत्नी सिद्धी, हिला महिमा, विभू आणि प्रभू हे 3 पुत्र आणि आशिष नावाची एक कन्या झाली. ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती. ध्याताला कुहू, सीनावाली, राका आणि अनुमती या नावाच्या 4 पत्न्या होत्या. त्यांच्यापासून अनुक्रमे सायम, दर्श, प्रातः आणि पूर्णमास हे 4 पुत्र झाले. धात्याच्या लहान भावाचे नाव विधाता होते. त्याची पत्नी क्रिया हिच्यापासून पुरुष्य नावाच्या 5 अग्नींची उत्पत्ती झाली. वरुणाच्या पत्नीचे नाव चर्षणी होते. भृगूंनी तिच्यापासून पुन्हा जन्मग्रहण केला. या अगोदर ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते. महायोगी वाल्मिकी सुद्धा वरुणाचे पुत्र होते. वारुळातून बाहेर आल्यामुळे त्यांचे वाल्मिकी असे नाव पडले. उर्वशीला पाहून मित्र आणि वरुण या दोघांचेही वीर्यस्खलन झाले. त्या दोघांनी घड्यात ठेवले. त्यापासून अगस्त्य आणि वसिष्ठ यांचा जन्म झाला. मित्राची पत्नी रेवती होती. तिला उत्सर्ग, अरिष्ट आणि पिप्पल असे 3 पुत्र झाले. हे परीक्षिता, पुलोम, नंदिनी, शचीला इंद्रापासून जयंत, ऋषभ आणि मिढवान असे 3 पुत्र झाले. भगवान विष्णूच मायेने वामन रूपात अवतीर्ण झाले होते. त्यांची पत्नी कीर्ती, तिच्यापासून बृहच्छ्लोक नावाचा मुलगा झाला. सौभगादी, तिला अनेक संताने झाली. कश्यपनंदन भगवान वामनांनी आदितीच्या पोटी जन्म का घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते गुण, लीला आणि पराक्रम केले याचे वर्णन मी पुढे करीन. आता मी कश्यपांची दुसरी पत्नी दितीपासून उत्पन्न झालेल्या संतान परंपरेचे वर्णन ऐकवतो. या वंशात वैभवशाली भक्त प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला. दितीला दैत्य आणि दानवांना वंदनीय असे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे 2च पुत्र झाले. त्यांची संक्षिप्त कथा मी तुला यापूर्वी सांगितली आहे. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू दानवी होती. तिचे वडील जंभ यांनी तिचा विवाह हिरण्यकश्यपूशी करून दिला. कयाधूला संह्राद, अनुर्हाद, ह्राद आणि प्रल्हाद असे 4 पुत्र झाले. त्यांना सिंहिका नावाची एक बहीण होती. विप्रचित्ती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला. अमृतपानाच्या वेळी मोहिनी रूपधारी भगवंतांनी सुदर्शन चक्राने ज्याचे डोके उडवले होते तोच हा राहू. संहदाची पत्नी कृती, तिला पंचजन नावाचा पुत्र झाला. ह्रादाची पत्नी धमनी, तिला वातापी आणि इल्वल असे 2 पुत्र झाले. या इल्वलानेच अगस्तींच्या आतिथ्याचे वेळी वातापीला शिजवून त्यांना खाऊ घातले होते. अनुराधाची पत्नी सुरम्या होती. बाष्कल आणि महिष असे तिचे 2 पुत्र होते. प्रल्हादाचा मुलगा विरोचन, त्याची पत्नी देवी, तिचा मुलगा बळी. बळीच्या पत्नीचे नाव अशना होते. तिला बाण इत्यादी 100 पुत्र झाले. बळीच्या स्तुत्य महिम्याचे वर्णन पुढे करण्यात येणार आहे. बाणाने शंकराची आराधना करून त्यांच्या गणांचा तो प्रमुख बनला. आजसुद्धा भगवान शंकर त्याच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ राहतात. दितीचे आणखी 49 पुत्र होते. त्यांना मरुद्गण म्हणतात. ते निपुत्रिक होते. इंद्राने त्यांना आपल्याप्रमाणेच देव बनवले. राजाने विचारले, गुरुवर्य, मरुद्गणांनी असे कोणते सत्कर्म केले होते की ज्या योगे ते आपला जन्मजात आसुरी भाव सोडू शकले नाहीत आणि इंद्राने त्यांना देवता बनवले. हे ब्रह्मन,
माझ्यासह हे ऋषी ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत, म्हणून आपण हे रहस्य आम्हाला सांगावे. सूत म्हणतात, शौनका, राजा परीक्षिताचा हा प्रश्न थोड्या शब्दात पण गर्भितार्थ असणारा होता. शिवाय त्याने तो मोठ्या आदराने विचारला होता. म्हणून सर्वज्ञ श्री शुकाचार्यांनी मोठ्या प्रसन्न चित्ताने त्याचे कौतुक करीत म्हटले. श्री शुक म्हणाले, भगवान विष्णूंनी इंद्राची बाजू घेऊन दितीचे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे दोन्ही पुत्र मारले. म्हणून दिती शोकाग्नीने भडकलेल्या क्रोधाने जळत राहून विचार करू लागले. इंद्राविषयी क्रूर आणि निर्दय आहे. त्याने आपल्या भावांनाच मारले. मी त्या पाप्याला मारून सुखाने झोप केव्हा बरे घेईन. राजे, देव यांच्या शरीराला लोक प्रभू म्हणून संबोधतात, परंतु एक दिवस तो देह किडे, विष्ठा आणि राखेचा ढीग होऊन जातो. अशा देहासाठी जो दुसऱ्यांना त्रास देतो त्याला आपला खरा स्वार्थ समजत नाही, त्यामुळेच त्याला नरकात जावे लागते. इंद्र हे शरीर नित्य आहे असे समजून मस्तवाल झाला आहे. म्हणून जो इंद्राची घमिंड जिरवेल असा मला पुत्र व्हावा असा विचार करून दिती सेवा, शुश्रूषा, विनय, प्रेम आणि इंद्रिय निग्रह या उपायांनी आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवू लागली. हे राजा, पतीच्या मनातील भाव जाणणारी ती अत्यंत प्रेम, मनोमोहक असे मधुर भाषण आणि हास्ययुक्त प्रेमकटाक्ष यांनी त्यांचे मन जिंकून घेत असे. कश्यप ऋषी विद्वान असूनही चतुर दितीच्या सेवेने तिच्या अधीन होऊन मी तुझी इच्छा पूर्ण करीन असे म्हणाले. स्त्रियांच्या बाबतीत ह्यात काही आश्चर्य नाही. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवांनी सर्व जीव अनासक्त आहेत असे पाहून अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केली. त्यामुळे स्त्रियांनी पुरुषांची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली. राजा दितीने कश्यपांची अशी सेवा केली, यामुळे ते तिच्यावर अतिशय प्रसन्न होऊन दितीचे कौतुक करीत हसून तिला म्हणाले. कश्यप म्हणाले, हे स्तुत्य सुंदरी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझी जी इच्छा असेल ते मागू. पती प्रसन्न झाल्यावर पत्नीला या लोकी कोणती इष्ट वस्तू दुर्मिळ आहे. पती हे स्त्रियांचे परमदैवत आहे असे शास्त्र सांगते. कारण लक्ष्मीपती वासुदेवच सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान आहेत. पुरुष नाम आणि रूपाच्या भेदाने कल्पना केलेल्या निरनिराळ्या देवांच्या रूपाने त्याच भगवंतांची उपासना करतात. त्याचप्रमाणे स्त्रियांकडून पतीचे रूप धारण केलेल्या भगवंतांचीच पूजा केली जाते. म्हणून हे प्रिये, कल्याण इच्छिणाऱ्या पतिव्रता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या पतिरूप ईश्वराचीच पूजा करतात. हे कल्याणी, तू अशाच भावाने भक्तीने माझी सेवा केली आहेस, म्हणून मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. उलटांना हे भाग्य अत्यंत दुर्लभ आहे. दिती म्हणाली, ब्रह्मन, आपण जर मला वर देऊ इच्छित असाल तर ज्याने माझे 2 पुत्र मारवून मला निपुत्रिक केले त्या इंद्राला मारील असा अमर पुत्र मला द्या. दितीचे हे मागणे ऐकून खिन्न झालेल्या कश्यपांना पश्चाताप झाला. अरे रे, आज माझ्यावर फार मोठा अधर्म करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आज मी इंद्रियांच्या विषयांमध्ये रमल्यामुळे स्त्रीरूप मायेने माझे चित्त आपल्या अंकित करून घेतले. दीनवाण्या, मला निश्चितच नरकात जावं लागेल. यात या स्त्रीचा तरी काय दोष, कारण ही आपल्या वळणावरच गेली. मी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवले नाही. खरा स्वार्थ न ओळखणाऱ्या माझा धिक्कार असो. स्त्रियांचे मुख म्हणजे शरद ऋतूत उमललेले कमळ, त्यांचे बोलणे जणू कानांचे अमृत, परंतु हृदय मात्र जणू सूर्याची तीक्ष्ण धारच होय. अशा स्त्रियांचे चरित्र कोण जाणू शकेल. वास्तविक पाहता स्त्रियांना कोणी प्रिय नसतो. स्वार्थासाठी त्या आपला पती, पुत्र आणि भावाला सुद्धा मारतात किंवा मारवितात. मी आता वचन देऊन चुकलो आहे, म्हणून ते खोटे होता कामा नये, परंतु इंद्राचा सुद्धा वध होता कामा नये. म्हणून याविषयी आता एक युक्ती करावी. हे कुरुपुत्रा, भगवान कश्यपांनी असा विचार करून स्वतःची मनोमन निर्भत्सना केली. नंतर थोडेसे रागावून ते दितीला म्हणाले. कश्यप म्हणाले, कल्याणी, मी सांगितलेल्या व्रताचे जर तू 1 वर्षपर्यंत विधीपूर्वक पालन केलेस तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल. परंतु जर नियम मोडलास तर तो पुत्र देवांचा मित्र बनेल. दिती म्हणाली, ब्रह्मन, मी त्या व्रताचे पालन करीन. आपण सांगा, मी काय केले पाहिजे, कोणती कामे करू नयेत आणि कोणती केली असता व्रताचा भंग होणार नाही. कश्यप म्हणाले, या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये.
कोणाला शाप देऊ नये, खोटे बोलू नये, नखे किंवा केस कापू नयेत आणि कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नयेत. पाण्यात प्रवेश करून स्नान करू नये, रागावू नये, दुर्जनांशी बोलू नये, न धुतलेले वस्त्र नेसू नये आणि दुसऱ्याने घातलेली माळ कधीही घालू नये. उष्टे खाऊ नये, भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये. शूद्राने आणलेले आणि रजस्वलेने पाहिलेले अन्नही खाऊ नये. तसेच ओंजळीने पाणी पिऊ नये. काही खाल्ले असता तोंड न धुता राहू नये. संध्याकाळी केस मोकळे सोडून वेणीफेणी न करता बडबड करीत आणि अंगावर वस्त्र न घेता घरच्या बाहेर पडू नये. पाय धुतल्याखेरीज अपवित्र अवस्थेमध्ये ओलेत्या पावलांनी उत्तर किंवा पश्चिमेकडे डोके करून दुसऱ्यांबरोबर नग्नावस्थेत तसेच दोन्ही संध्याकाळी झोपता कामा नये. नेहमी पवित्र राहावे. धुतलेले वस्त्र नेसावे. सौभाग्य अलंकारांनी मंडित राहावे. सकाळी न्याहारी करण्यापूर्वीच गाय, ब्राह्मण, लक्ष्मी आणि भगवान नारायणांची पूजा करावी. वेण्या, चंदनादी सुगंधी द्रव्ये, नैवेद्य आणि अलंकार देऊन सुवासिनींची पूजा करावी. तसेच पतीची पूजा करून त्याच्या सेवेत मग्न राहावे. त्याचबरोबर त्यांचेच तेज आपल्या गर्भात आहे हे लक्षात ठेवावे. या व्रताचे नाव पुंसवन असे आहे. कोणतीही उणीव न ठेवता तू जर या व्रताचे वर्षभर पालन करशील तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल. परीक्षिता थोर रीतीने ठीक आहे असे म्हणून उद्रा कश्यपांचे वीर्य आणि त्यांनी सांगितलेले व्रत उत्तम रीतीने धारण केले. इंद्राने आपली मावशी दिती हिचे मनोगत जाणून अतिशय शहाणपणाने गुप्तपणे दितीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला. तो दररोज त्या वेळी फुले, फळे, कंदमुळे, समिधा, दर्भ, पाने, अंकुर, माती आणि पाणी आणून देत असे. राजन जसा शिकारी हरणाला मारण्यासाठी हरिणासारखा वेश करून त्याच्याजवळ जातो त्याचप्रमाणे इंद्रसुद्धा कपट वेश धारण करून व्रतस्थ दितीच्या व्रतपालनातील त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागला. हे राजा नेहमी लक्ष ठेवूनही त्याला तिच्या व्रतपालनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही. तेव्हा आपले कल्याण कसे होईल याविषयी इंद्राला फारच काळजी वाटू लागली. व्रताच्या पालनाने कृश झालेली दिती एके दिवशी संध्याकाळी उष्ट्या तोंडाने तोंड आणि हातपाय न धुतच झोपी गेली. योगेश्वर इंद्राने ही संधी साधून योगमायेने झोपी गेलेल्या दितीच्या उदरात प्रवेश केला. त्याने तेथे जाऊन सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या गर्भाचे व्रजाने 7 तुकडे केले. जेव्हा तो गर्भ रडू लागला तेव्हा त्याने रडू नकोस असे म्हणून त्यातील प्रत्येक तुकड्याचे आणखी 7 तुकडे केले. राजा जेव्हा इंद्र त्यांचे तुकडे करू लागला तेव्हा ते सर्वजण हात जोडून इंद्राला म्हणाले, इंद्रा, आम्हाला का मारतोस? आम्ही तर तुझे भाऊ मरुद्गण आहोत. तेव्हा इंद्र आपल्या अनन्य भक्त पार्षद मरुद्गणांना म्हणाला, ठीक आहे, तुम्ही माझे भाऊ आहात, आता घाबरू नका. परीक्षिता, जसे श्रीहरींच्या कृपेने अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तुझे काहीच अनिष्ट झाले नाही, त्याचप्रमाणे व्रजाने तुकडे तुकडे होऊन सुद्धा दितीचा गर्भ मेला नाही. कारण जो मनुष्य केवळ एक वेळच आदिपुरुष भगवान नारायणांची आराधना करतो तो त्यांच्या समान होऊन जातो. दितीने 1 वर्षाला थोडेच दिवस कमी इतके दिवस भगवंतांची आराधना केली होती. आता ते 49 मरुद्गण इंद्रासह 50 देव झाले. इंद्राने सुद्धा मातेमुळे त्यांना आलेल्या दैत्यत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनवले. दितीने उठून पाहिले की तिची अग्नीप्रमाणे तेजस्वी 49 बालके इंद्राबरोबर आहेत. सुंदर स्वभावाची दिती हे पाहून संतुष्ट झाली. यानंतर इंद्राला संबोधून ती म्हणाली, बाळा, तुम्हा अदितीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी या कठीण व्रताचे पालन करीत होते. मी फक्त एकाच पुत्रासाठी संकल्प केला होता. मग हे 49 पुत्र कसे झाले? बाळा इंद्रा, तुला जर याचे रहस्य माहीत असेल तर खरे काय ते मला सांग, खोटे बोलू नकोस. इंद्र म्हणाला, माते, तुझे मनोगत ओळखून मी तुझ्याजवळ आलो होतो. त्यावेळी माझ्या स्वार्थी मनात जराही धर्मभावना नव्हती. म्हणून तुझ्या व्रतपालनात त्रुटी होताच मी त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले. अगोदर मी त्याचे 7 तुकडे केले, तेव्हा ते 7 बालक झाले. नंतर मी पुन्हा त्या एकेकाचे 7 तुकडे केले, तरीसुद्धा ते मेले नाहीत. ही अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या लक्षात आले
की परमपुरुष भगवंतांच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली ही स्वाभाविक सिद्धी आहे. जे लोक निष्काम भावनेने भगवंतांची आराधना करतात व जे मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवत नाहीत तेच आपला स्वार्थ साधण्यात प्रवीण होत. भगवान जगदीश्वर आपला आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणारे आहेत. अशा स्थितीत त्यांची आराधना करून विषयभोगांचे वरदान कोण मागेल? कारण विषयभोग तर नरकातही मिळू शकतात. हे माते पूज्य, अशा तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केले. तू माझ्या अपराधाची क्षमा कर. तुझा गर्भ मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाला. ही भाग्याची गोष्ट आहे. श्री शुक म्हणतात, इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली. इंद्राने तिची अनुज्ञा घेऊन मरुद्गणांसह तिला नमस्कार केला आणि तो स्वर्गलोकी गेला. हे मरुद्गणांचे जन्माख्यान अतिशय मंगलकारक आहे. याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होतास त्याचे सविस्तर उत्तर मी तुला दिले. आणखी तुला काय सांगू? अध्याय 18 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. चला म्हणा. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ 19 पुंसवन व्रताचा विधी. राजाने विचारले, भगवन, आपण ज्या पुंसवन व्रताचे वर्णन केले आणि म्हणालात की त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात, तर मी आता त्याचा विधी जाणू इच्छितो. श्री शुक म्हणाले, हे पुंसवन व्रत सर्व कामना पूर्ण करणारे आहे. पतीची आज्ञा घेऊन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून याचा आरंभ करावा. प्रथम मरुद्गणांच्या जन्माची कथा ऐकून ब्राह्मणांची आज्ञा घ्यावी. नंतर सकाळी दात घासून स्नान करावे. 2 शुभ्र वस्त्रे धारण करावीत आणि अलंकारही घालावेत. प्रातःकाळी काही खाण्याच्या अगोदर भगवान लक्ष्मीनारायणांची पूजा करावी. प्रभो, आपण पूर्ण काम आहात म्हणून निरपेक्ष आहात. आपण सर्व विभूतींचे स्वामी आणि सकल सिद्धी स्वरूप आहात. मी आपणास वारंवार नमस्कार करते. हे आराध्य देवते, आपण कृपा, विभूती, तेज, महिमा आणि वीर्य इत्यादी समस्त गुणांनी नित्ययुक्त आहात म्हणून आपणास भगवान म्हणतात. आपण सर्व शक्तिमान आहात. माते लक्ष्मी देवी, आपण भगवंतांची अर्धांगिनी आणि महामाया स्वरूपिणी आहात. भगवंतांचे सर्व गुण आपल्या ठिकाणी निवास करतात. हे महाभाग्यवती जगन्माते, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. मी आपणास नमस्कार करते. परीक्षिता, अशा प्रकारे स्तुती करून एकाग्र चित्ताने महानुभाव, समस्त महाविभूतींचे स्वामी भगवान पुरुषोत्तमांना आणि त्यांच्या महाविभूतींना मी नमस्कार करते आणि त्यांना पूजा सामग्री समर्पण करते. या मंत्राने दररोज स्थिरचित्ताने श्री विष्णूंना आवाहन, अर्घ्य, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार, गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य इत्यादी दाखवून पूजन करावे. जो नैवेद्य शिल्लक राहील त्याने महान ऐश्वर्याचे अधिपती भगवान पुरुषोत्तमांना उद्देशून मी आहुती देतो हा मंत्र म्हणून अग्नीमध्ये 12 आहुती द्याव्यात. जो सर्व प्रकारची संपत्ती मिळवू इच्छितो त्याने दररोज भक्तिभावाने भगवान लक्ष्मीनारायणांची पूजा करावी. कारण तेच दोघेजण सर्व इच्छा पूर्ण करणारे तसेच श्रेष्ठ वर देणारे आहेत. नंतर भक्तिपूर्ण मनाने भगवंतांना जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा. वरील मंत्राचा 10 वेळा जप करून नंतर या स्तोत्राचा पाठ करावा. हे लक्ष्मीनारायणा, आपण दोघेजण सर्व व्यापक आणि संपूर्ण जगाचे अंतिम कारण आहात. ही अव्यक्त प्रकृती आपली मायाशक्ती असून तिचे स्वरूप समजणे अत्यंत कठीण आहे. आपण या महामायेचे अधीश्वर आहात आणि आपणच स्वतः परमपुरुष आहात. आपणच सर्व यज्ञस्वरूप असून यज्ञक्रिया आणि फळभोगतेही आपणच आहात. ही देवी तिन्ही गुणांची अभिव्यक्ती असून आपण त्यांना व्यक्त करणारे व त्यांचे भोगते आहात. आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आहात आणि लक्ष्मी देवी शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण आहेत. लक्ष्मी देवी नाम व रूप आहेत आणि आपण नाम रूप या दोघांचेही प्रकाशक आणि आधार आहात. प्रभो, आपली कीर्ती पवित्र आहे. आपण दोघेही त्रैलोक्याला वरदान देणारे परमेश्वर आहात.
म्हणून माझ्या मोठमोठ्या आशा आकांक्षा आपल्या कृपेने पूर्ण होत. परीक्षिता वर देणाऱ्या लक्ष्मीनारायणाची अशी स्तुती करून तेथून नैवेद्य बाजूला ठेवावा आणि त्यांना आचमन देऊन पूजा करावी. त्यानंतर भक्तिभावाने परिपूर्ण अशा हृदयाने भगवंतांची स्तुती करावी आणि यज्ञावशेषाचा वास घेऊन पुन्हा भगवंताची पूजा करावी. आपल्या पतीला साक्षात भगवंत समजून अतिशय प्रेमाने त्यांच्या प्रिय वस्तू त्यांना द्याव्या. पतीने सुद्धा प्रेमपूर्वक आपल्या पत्नीची लहान मोठी सर्व कामे करीत राहावे. पती पत्नीपैकी एकाने एखादे कर्म केले तरी त्याचे फळ दोघांनाही मिळते. म्हणून जर पत्नी हे व्रत करण्यास अयोग्य असेल तर अत्यंत एकाग्रतेने पतीनेच हे अनुष्ठान करावे. हे भगवान विष्णूंचे व्रत आहे. हे व्रत घेतल्यानंतर मध्येच सोडता कामा नये. जो हे व्रत घेईल त्याने दररोज पुष्पमाळा, चंदन, नैवेद्य, अलंकार इत्यादींनी भक्तिपूर्वक ब्राह्मण आणि सुवासिनी स्त्रियांचे पूजन करावे. तसेच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करावी. यानंतर भगवंतांना त्यांच्या धामाकडे विसर्जन करून आत्मशुद्धी आणि सर्व इच्छांच्या पूर्तीसाठी पहिल्यापासून त्यांना दाखवलेल्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा. साध्वी स्त्रीने या विधीने 12 महिने संपूर्ण वर्षभर या व्रताचे आचरण करून कार्तिक अमावास्येला उद्यापन म्हणून उपवास, पूजन इत्यादी करावे. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून नेहमीप्रमाणे श्री विष्णूंचे पूजन करावे आणि तिच्या पतीने पाकयज्ञाच्या विधीने तुपमिश्रित दुधात शिजवलेल्या भाताच्या 12 आहुती अग्नीमध्ये द्याव्यात. त्यानंतर ब्राह्मण जेव्हा प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देतील तेव्हा मोठ्या नम्रतेने मस्तक नमवून त्याचा स्वीकार करावा आणि त्यांची अनुमती घेऊन भोजन करावे. प्रथम आचार्यांना भोजन द्यावे. नंतर मौन धारण करून कुटुंबियांसह स्वतः भोजन करावे. नंतर हवन करून शिल्लक राहिलेला चरू पत्नीला द्यावा. तोच प्रसाद स्त्रीला सत्पुत्र आणि सौभाग्य प्रदान करणारा ठरतो. जो मनुष्य भगवंताच्या या पुंसवन व्रताचे विधीपूर्वक अनुष्ठान करतो त्याला या जन्मातच त्याने इच्छिलेली वस्तू मिळते. या व्रताचे पालन करून स्त्री सौभाग्य, संपत्ती, संतती, चिरसौभाग्य, यश आणि घर प्राप्त करून घेते. या व्रताचे अनुष्ठान करणारी कन्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त असा पती प्राप्त करते. विधवा निष्पाप होऊन वैकुंठलोकी जाते. जिची मुले मरतात ती स्त्री याच्या प्रभावाने चिरायू पुत्रांची प्राप्ती करून घेते. धनवान पण अभागी स्त्रीला उत्तम भाग्य प्राप्त होते आणि कुरूप स्त्रीला सुंदर रूप प्राप्त होते. रोगी रोगमुक्त होऊन बलवान शरीर आणि श्रेष्ठ इंद्रिय शक्ती प्राप्त करून घेतो. जो मनुष्य मंगलकर्मे किंवा श्राद्धकर्मेचे वेळी याचा पाठ करतो त्यावेळी देव आणि पितर यांची अनंतकाळ तृप्ती होते. हवनाची समाप्ती झाल्यानंतर अग्नी, लक्ष्मी आणि श्री विष्णू संतुष्ट होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. परीक्षिता, मी तुला मरुद्गणांची आदरणीय आणि पुण्यप्रद जन्मकथा ऐकवली. त्याचबरोबर दितीच्या श्रेष्ठ पुंसवन व्रताचे सुद्धा वर्णन ऐकवले. अध्याय 19 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की की जय. जय. हरे नमः हरे नमः हरे नमः इति 6ठ स्कंधः समाप्तः. उद्यापासून